तुझ्या मनात का विचार आला हा पॉडकास्ट स्टार्ट करण्याचा? काही ना काहीतरी करायचं होतंच, पण ते एक कारण झालं. मुख्य असं की सगळेच पॉडकास्ट करतात, त्यामुळे आपणही करावं का हा प्रश्न पडत होता की अरे यात नवीन काय करतोय आपण, नाविन्य काय देतोय. मुद्दा हा आहे की आपण एरवी गप्पा मारत असतो, एरवी आपण भेटतो, आपल्याला लक्षात आलं आहे, आपण तर स्वतःला आता नियम पण घातला आहे की काही ठराविक विषयांवर बोलण्यात काही अर्थ नसतो, कारण त्याच्यावर बोलून आपण फक्त स्वतःचा वेळ वाया घालवतो, आपल्याला एकमेकांची मतं पटतात आणि फक्त इको चेंबर क्रिएट होतं. बरोबर. तर मग आपण अशा विषयांवर बोलायला हवं ज्या विषयांवर चर्चा करून आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणजे आपला जे विषय माहीत नाहीत ते विषय. हां, सहसा एकमेकांशी बोलत असताना आपण ज्या विषयांवर चर्चा करतो आणि त्यात नवीन काहीतरी सांगतो असे विषय, पण ते आपण बोलून मोकळे होतो आणि मग ते डोक्यात राहतील न राहतील त्याचा काही भरोसा नाही. तर त्याचा एक रेकॉर्ड ठेवू शकतो आपण या निमित्ताने. दुसरा मला फायदा असा दिसतो पॉडकास्ट सुरू करण्याचा की आपल्याला आपले विचार स्पष्टपणे, शुद्धपणे आणि जमतील तेवढ्या सभ्यपणे आणि व्यवस्थित मांडता यायला हवेत. आपल्याला एक घाणेरडी सवय आहे, मला तर खूप जास्त आहे, की समोरचा बोलत असताना त्याला मध्येच तोडून मी स्वतः बोलायला सुरुवात करतो बऱ्याचदा, आणि मला ती हळूहळू कमी करायची. आणि मला वाटतं या निमित्ताने, पॉडकास्टच्या निमित्ताने थोडा वेळ मी बोलेन, थोडा वेळ तू बोलशील, असं करत करत एकमेकांचं ऐकायचीही सवय लागेल आणि व्यवस्थित समोरच्याला पूर्ण बोलू द्यायची सवय लागेल आणि आपल्याला आपले विचारही नीट मांडता यायला सुरुवात होईल. खात्रीशीरपणे आपण सांगू शकतो की सुरुवातीचे आपले काही एपिसोड्स असे होतील की ज्यात आपण कदाचित रटाळ गप्पा मारू आणि आपल्याला कदाचित नीट जमणार नाही, रंजकपणे लोकांना आवडेल असा कॉन्टेंट कदाचित आपल्याला देता येणार नाही. ते आपल्याला जमेल की नाही हे आपल्याला हळूहळू समजेलच. पण आत्ता हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आपण कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही आहोत. बरोबर. आपण जगाला आणि स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शक्य तितकं आपलं आयुष्य चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपण स्वतः चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यासाठी पॉडकास्ट हे एक चांगलं माध्यम ठरू शकतं, कारण यात आपण काय बरोबर, काय वाईट, काय चांगलं, काय चुकीचं याविषयीच्या गप्पा मारून एकमेकांचे विचार जाणून घेऊन आपण हे समजू शकतो की जे आपण करतो आहे ते बरोबर आहे की नाही, आणि त्याची आपण नोंदही ठेवू. याचा अर्थ 5 वर्षांनी, 10 वर्षांनी आपण हे व्हिडिओ जेव्हा पुन्हा बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण या 5 वर्षांच्या काळात, 10 वर्षांच्या काळात किती सुधारलो आहे आणि आपले किती विचार अजूनही तसेच आहेत, किती विचारांवर, किती तत्वांवर आपण ठाम राहिलो, किंवा करायला हवं असे जे नियम आपल्याला समजलेले होते त्यातले आपण किती आचरणात आणले ते तेव्हा आपल्याला हे व्हिडिओ परत बघताना लक्षात येईल. ते एक नोंद ठेवायला हवी आपल्या विचारांची, आपल्या तत्वांची. हा एक त्यामागे विचार आहे. स्वतःची अभिव्यक्ती सुधारावी, स्वतःच्या अभिव्यक्तीचा दर्जा सुधारावा, हा विचार त्यामागे आहे. आणि यातून जमलंच, चांगलं कॉन्टेंट क्रिएशन झालंच आणि लोकांना आवडलंच, तर त्यानिमित्ताने आपण कॉन्टेंट निर्माते होऊ. ही एक अशी छोटीशी धाडसी महत्त्वाकांक्षा त्यामागे आहे. पण ते आपल्याला जमेल न जमेल ते आपल्या हातात नाही आहे. आपण प्रयत्न करू शकतो, तर तो एक प्रयत्न सुरुवात करायचा आहे. तुला मी जेव्हा कल्पना सांगितली की आपण पॉडकास्ट सुरू करूया, तेव्हा तुला काय वाटलं आणि शेवटी तू तयार कसा झालास, तू सांग आता. आता तू जसं एक मुद्दा मांडलास की कॉन्टेंट क्रिएशन तो जमेल न जमेल, तर मला वाटतं कॉन्टेंट क्रिएशन दुय्यम गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी तरी मला पहिलं हे वाटतं की स्वतःला सुधारायला हवं. शाळेमध्ये कधी मला आठवत नाही की मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग वगैरे घेतला असेल, पण मला वाटतं की या निमित्ताने एक समजेल की मी किती चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि कदाचित नाही बोलू शकत आहे ह्याचीही जाणीव आहे. तर तेच मला सुधारायचं आहे आणि सवय जर करत राहिलो तर मला नक्कीच विश्वास आहे की आपण सुधारू. कारण तुला एक माहिती, 2016मध्ये आपण आधी असे 2-3 व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आणि ते जेव्हा बघितलं तेव्हा मी विचार केला, अरे काय बडबडतो आहे मी. तर ते एक असं आहे की समज आता आपण आज रेकॉर्ड करतो आहे हा व्हिडिओ, हा पहिला दुसरा व्हिडिओ असेल आपला, तर पुढच्या 4 वर्षांनी 5 वर्षांनी जर आपण हे सतत करत राहिलो तर नक्कीच आपल्याला एक काहीतरी बदल दिसेल, काहीतरी सुधार दिसेल. आणि आता जसं माझं काय होतं की जर मी ऑफिसमध्ये काम करतो आहे तर इंग्लिश जास्त वापरले जातं ऑफिसमध्ये, तर रोजच्या सवयीमुळे आपल्या मराठी बोलण्यात देखील आपण इंग्लिशचा वापर खूप करतो. म्हणजे माझं तरी खूप होतं. आणि तू जर दुसरा मुद्दा मांडलास की आपण समोरच्याला बोलू देत नाही, तोडतो मध्येच, तर ते तर खूपच होतं. काही काही मित्र रागवतात माझ्यावरती की अरे काय हा मला बोलू देत नाही. म्हणजे
पण ते एक मला वाटतं की ते बोलण्यातली एक मॅच्युरिटी आहे की तू समोरच्याला ऐकून घेतोस. जर तू मध्येच तोडतोयस की नाही नाही मला बोलायचं आणि माझंच ऐक. कुठेतरी वाचलेलं की समज जर तू समोरच्याचं ऐकतोयस तर तू काहीतरी नवीन शिकतोस. जर तू बडबडत बसलास तर आपण तेच बोलतो जे आपल्याला माहिती आहे, इथून तिथून ऐकलेलं किंवा वाचलेलं. त्यामुळे आपला फायदा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा होतो. ती एक बाजू आहे आणि ती खूप बरोबर आहे आणि ती सगळ्यांनी समजून घ्यायची गरज आहे की हो, समोरच्याचं जर आपण जेवढं जास्त ऐकून घेऊ त्यातनं आपल्याला नवीन शिकायला मिळतं. काही नाही तर आपल्याला समोरच्या माणसाविषयी कळू शकतं की अरे हा कशा प्रकारचा माणूस आहे, त्याच्याबरोबर मी राहणं कितपत योग्य कितपत चुकीचं आहे, अयोग्य योग्य अयोग्य आहे. आता आपण बरीच वर्ष एकमेकांना ओळखतो आहे आणि आपण बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या आहेत. त्यामुळे आपल्याला साधारण एकमेकांची तत्त्व माहिती आहेत, साधारण एकमेकांच्या सवयी माहिती आहेत, विचार माहिती आहेत. पण अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या आपल्याला एकमेकांविषयी माहिती नाहीत ते नाहीत, पण आपल्याला स्वतःविषयीसुद्धा माहिती नसतील. बऱ्याचदा असं होतं की म्हणजे त्यामागचा विचार हा असतो की आपण डोक्यात एक गृहीत धरून चालतो की जर आपण समोरच्याला किंवा कोणीही समोरच्याला तोडून स्वतःचाच टेंभा मिरवतो आहे की बाबा माझं ऐका माझं ऐका, तर त्यामागे हा विचार असू शकतो की मी जास्त शहाणा आहे आणि म्हणून माझं तुम्ही ऐकायला हवं. पण एक दुसरा विचार माझ्या डोक्यात असाही येतो की समोरचा आपल्याशी बोलत असताना आपल्या डोक्यात काहीतरी क्लिक होतं, एक विचार, आणि तो विचार जर मी पटकन मांडला नाही तर मी स्वतः तो विसरेन, अशी ही एक भीती वाटते. आणि म्हणून आपण मग हा विचार आला आहे माझ्या डोक्यात आणि हा आता मला मांडू दे, म्हणजे एकदा तो मी मांडला की तो जगात मांडला, तयार झाला, तो मी शब्दबद्ध केला आणि मग मला कळेल की मला याविषयी काय वाटतं. बरोबर. आता मगाशी तू एवढे 4-5 मुद्दे जे मांडलेस तेव्हा मला वाटत होतं की रे हे मी विसरेन कदाचित, मला आत्ताच बोलायला हवं. पण आता आपण हे पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय म्हणून मी थांबवत होतो स्वतःला की जरा बाबा थांब, त्याला बोलू नव्हतं, त्याचं पूर्ण होतं जे काय बोलणं आहे ते. म्हणजे तू हेच होतंय की तू बोलत असताना मला काय काय सुचतंय आणि मला वाटतंय आता मला थांबा, आता याचं संपलं की मी बोलतो, आता याचं संपलं की मी बोलतो. तर ते मुद्दे तयार होत आहेत डोक्यात. कदाचित या पॉडकास्टमुळे तो सुद्धा आपला एक फायदा होईल की आपल्याला विचार धरून ठेवण्याची क्षमता आपली वाढेल आणि त्याच वेळेला समोरच्याचं ऐकायची क्षमता वाढेल. की मला हा एक मुद्दा आहे जो याच्यावरती मला बोलायचं आहे. कारण आपण सहसा कोणाशी काय संवाद करत असतो, आपण लिहून नाही ठेवत की अरे हा हे बोलला हा हे बोलला. आपलं होतं की हा बोलला, अच्छा आता मला बोलायचं आहे. तर हा एक आहे की हे जर सराव करत राहिलो आपण तर कदाचित ही गोष्ट सुधरेल आपली. तेही आहे. आणि असंही होऊ शकतं की आपण मुद्दाम पॉडकास्टच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी करतो आहेत, तर त्याचा सराव जितका जास्त वाढेल तितकं आपण बाकी जगात वावरताना तो फरक आपल्याला जाणवेल. की मी पॉडकास्टमध्ये स्वतःला ती सवय लावली आहे समोरच्याचं ऐकून घेण्याची, आणि त्यानिमित्ताने बाकी समाजात मी वावरत असताना लोकांच्या माझ्याशी बोलत असतानाच्या प्रतिक्रिया बदलतील. होईल. आता बघ, जसं तू मगाशी जो मुद्दा होता ना की आपण तोडतो, तर आता कसं आहे की आपण समज माझे जेवढे पण मित्र असतील त्यांना 10-15 वर्ष ओळखतो किंवा 5-6 वर्ष 7 वर्ष आपण ओळखतो, तर त्याला तोडताना ना आपण विचार नाही करत आणि तोही काय म्हणणार नाही की याने मला तोडलं, किंवा रडारड खूप कमी लोक करतात की आपण आता मी तुला तोडलं तर तू बोलणार नाही काय तोडतोय मला. पण जर तू एखाद्या नवीन माणसाला भेटतोस तर त्याच्यावरती जे इम्प्रेशन पडेल ते वेगळं असतं की हा मला बोलूच देत नाही आहे, आणि मग तो त्याच्यावरून ठरवू शकतो की हा काय म्हणतात त्याची ऐकण्याची पात्रता कितपत आहे, की हा ऐकतोय की नाही आपलं. की जसं तू मगाशी म्हणलास की हा स्वतःचा टेंबा मिरवतो आहे काय हा, तर ती जी सवय आहे ती आपल्याला ह्याने लागेल, कमी होईल आपली. म्हणजे जी तोडण्याची सवय आहे ती कमी होईल आणि जसं समोरच्याचं ऐकून घ्यायची सवय आपल्याला लागेल. दुसरा माझ्या मनात आणखीन एक वेगळी महत्त्वाकांक्षा अशी आहे की जॉर्डन पीटरसन म्हणतो की नो बडी इज मोर डेंजरस दॅन अन आर्टिक्युलेट पर्सन. बरोबर. जो स्वतःचे विचार योग्य शब्दात मांडू शकतो अशा माणसापेक्षा महाभयंकर माणूस दुसरा कोणी नाही. तर मला तसं व्हायला आवडेल. नक्कीच, कोणाला नाही आवडणार. पण मग त्याचा आपल्याला सराव करायला हवा, आपल्याला व्यवस्थित बोलता यायला हवं. कारण आता आपल्याला शब्द सुचत नाहीत, जे कधी कधी असं होतं की शब्द सुचत नाही आपल्याला काय बोलायचं असतं ते, तर ते एक सुरुवात होईल आपली या निमित्ताने. आणि दुसरी अशी संकल्पना, आता लोक म्हणतात अल्बर्ट आईन्स्टाईन तसं म्हणाला होता, तो खरोखर म्हणाला होता की नाही मला माहीत नाही, कदाचित तो म्हणाला होता असं आपण गृहीत धरून चालूया, की जर एखादी गोष्ट तू दुसऱ्याला नीट समजावू शकत नसशील
तर याचा अर्थ तुला स्वतःला ती नीट समजलेली नाही आहे. अच्छा. मग आपल्या डोक्यात जो कुठला विचार येत असेल किंवा आपल्याला वाटत असेल एखाद्या विषयावर आपण गप्पा मारत असताना, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की समोरचा आपल्याला काहीतरी विचारतो, प्रश्न विचारतो आणि आपल्याला मान्य करायचं नसतं की अरे मला माहिती नाही आहे, काहीतरी आउट ऑफ सिलेबस प्रश्न याने मला विचारला आहे, पण मी कसं काय, मी इतका वेळ मी 4 वाक्य या विषयावर अधिकारवाणीने बोलून झालेत आणि हा आता मला काहीतरी प्रश्न विचारतोय, तर ते काहीतरी म्हणजे असं काहीतरी असं करून आपली भंबेरी उडते. आपण तिथे आगळपगळ बडबडत राहतो. आपण आपला थोडासा चाइल्ड इगो येतो की आपण मान्य करत नाही की अरे नाही माहिती, मला हे वाचून सांगेन. पण त्याने खरं तर आपण उघडे पडतो आणि समोरच्याच्या तोंडावर बघून कळतं की अच्छा याला नाही कळलेलं, याला नाही माहिती. कधी कधी समोरचाही दाखवत नाही की अच्छा चल कोणी दाखवत, सहसा कोणीच असं दाखवत नाहीत एकमेकांना, पण बोलता बोलता साधारण लक्षात येतं की अरे इतका वेळ हा एकदम आत्मविश्वासानं तारे तोडत होता आणि आता एकदम ठेचकाळला, याचा अर्थ काही गोष्टी याने ऑप्शनला सोडलेल्या आहेत, सगळं याला माहिती नाही आहे, बरोबर पकडला याला वगैरे. आता त्याच्या मनात काय असेल आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला कळतं की एखाद्या विषयावर आधी आत्मविश्वासानं बोलून मग मध्येच अच्छा असे पण बाजू आहे का, नाही त्याचा तर अभ्यास मी नाही केलेला, मग एखाद्या विषयावर पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्यावर अधिकारवाणीनं कितपत बोलावं, जेवढं माहिती आहे तेवढं. म्हणजे आता समजा आपल्याला अर्धवट माहिती असेल तर मला इतपतच माहिती आहे, त्या पलीकडे काय असेल ते मला माहिती नाही. तर ते माहिती नाही हे म्हणण्याचा प्रांजळपणा तो आपल्या मनात, तो आपल्या एकूणच वागण्यात, वर्तनात यायला हवा, उतरायला हवा. आपल्याला थिअरी माहिती आहे की असं माणसानं असायला हवं, पण प्रत्यक्षात आपण पण बऱ्याचदा मला माहीत नाही हे म्हणायला लाजतो. हो, आणि जर तू एकदा मान्य केलंस की ही कमी आहे आपल्यात, ही मला माहिती नाही, तर तू मग प्रयत्न करशील की अरे जाऊन ते शोधायला. आता तुला काही कमी नाही आहे इंटरनेटमुळे कसली की तुला अडचण येते काही कोणतीही गोष्ट शोधण्यामध्ये, बरोबर. तर ती एक तू जर जेव्हा मान्य करशील की अरे नाही माहिती मला, तर तू नक्कीच जाऊन शोधशील ती गोष्टी. तेही आहे, म्हणजे जिज्ञासू वृत्ती त्यानिमित्ताने आपली वाढेल, कारण जितकं आपण म्हणत राहू की मला माहिती नाही ह्या विषयाबद्दल, तितकं आपल्या मनात जाणीव होत राहील की अरे यार आपल्याला खरोखर किती माहिती नाही. कारण आधी आता लहानपणापासून आपलं वय वाढत जातं, तसं एक ठराविक वय असतं 20-25पर्यंत, जोवर आपल्याला कमी अधिक प्रमाणात वाटत राहतं की मी शाणा आहे, आणि मग आपण येतो बाहेरच्या जगात आणि आपल्याला लक्षात येतं की आपल्याला आतून काहीही घडणं शक्य नाही, एवढं मोठं की जग बदलून टाकेन वगैरे, असं एवढी क्षमता आपल्या हातात नाही आहे आत्ता तरी, की आपण अकलेचे तारे तोडत राहिलो, स्वतःला शाणे समजत राहिलो. पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. अगदी ज्यांना आपण कमी लेखत होतो ते सुद्धा कितीतरी विषयांमध्ये, कितीतरी बाबतीत आपल्यापेक्षा खूप चांगले आहेत, खूप जास्त गुणवान आहेत आणि खूप जास्त समंजस आहेत. ती अक्कल येण्यासाठी लोकांशी बोलणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ज्या ज्या विषयांमध्ये ते तज्ज्ञ आहेत त्या विषयांमध्ये त्यांच्याशी बोलायला हवं, कारण प्रत्येक माणूस पूर्ण वेळ शहाण्यासारखा वागत नाही आणि प्रत्येक माणूस पूर्ण वेळ मूर्खासारखाही वागत नाही. कधीतरी आपल्याला वाटत असतं की एखादा माणूस खूप समजूतदार आहे, पण एखाद्या विषयात त्याचं आणि आपलं मत जुळणं शक्य नसतं. हो, आणि त्यामागे आपला तर्क आपल्याला बरोबर वाटतो आणि समोरच्याचा तर्क आपल्याला बरोबर वाटत नाही. तर ते व्हायला हवं, ते मतभेद व्हायला हवेत, आणि ते मतभेद स्पष्ट होण्यासाठी संवाद व्हायला हवा. दुसरं असं की त्या संवादातनं फायदा हा होतो आपल्याला की आपण आवाजवी आदर्श ठेवत नाही. म्हणजे आता मी जर तुला म्हटलं की अरे समजा माझ्यासमोर तुझं उदाहरण आहे की तू एकदमच सर्व गुणसंपन्न माणूस आहेस, पैसे भरपूर कमावून ठेवले, श्रीमंत पण आहेस, यशस्वी पण आहेस, माणूस म्हणून पण चांगला आहेस, सगळं काही आहे, आणि म्हणून मी तुला आदर्श मानलं की मला वेदांसारखं व्हायचं आहे. आणि नंतर उद्या परवा मला तुझी एखादी सवय कळली, आता आपण मित्र, तर अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात की जेवढी तुझी ओळख वाढेल तेवढ्या मला तुझ्या चांगल्या वाईट सगळ्या सवयी समजतील. बरोबर. हां. आणि जेवढ्या तुझ्या वाईट सवयी मला समजत जातील किंवा तुझी सवय मला होत जाईल, त्यामुळे तुझ्या चांगल्या गुणांची नवलाई वाटणं मला कमी होत जाईल. तेवढं मग मी तुला आदर्श ज्या कारणांसाठी मानत होतो त्या कारणांचा प्रभाव कमी कमी होत जाईल. आणि मग कदाचित एक दिवस मला वाटू शकतं की अरे यार मला वाटलं होतं अरे हा किती ग्रेट आणि थोर माणूस आहे, बरोबर, पण प्रत्यक्षात याडात निघाला. प्रत्यक्षात असं झालेलं नसतं की तू ज्या
गोष्टींमध्ये चांगला असतोस त्या वाईट झाल्या. त्या वाईट झाल्यात. फक्त इतकंच असतं की मला तुझी सवय झाली आहे आणि आधीच्या गोष्टी तुला माहीत नव्हत्या माझ्याबद्दल त्या आता मला कळल्यात. तर मी त्या सगळ्यामध्ये तुला एकत्रच धरतोय की तू 99% चांगला असशील, पण एक गोष्ट जी मला तुझ्याविषयी आवडत नाही ती तुझ्या अंगी आहे, म्हणून फारच माझ्या मनातली तुझी सगळी प्रतिमा कोसळून पडली. तर हे आवाजही एखाद्याचा आदर्श बाळगला की होतं की नाही बाबा हा तू देव माणूसच आहेस, तुला मी अगदी पार वर चढवून ठेवला मनात, तर जेवढा जास्त वर चढवून ठेवेन तुला मनात तेवढा तू कोसळण्याची शक्यता वाढते. तुला वाईट वाटेल ना त्याबद्दल, तेवढं मला वाईट वाटेल, निराश होईन. पण मग मी असेल मी याला केवढा मोठा मानत होतो आणि मग त्यामुळे मी पूर्णच मी जर तू माझं प्रेरणास्थान असशील तर ते सगळं कोसळून पडलं ना, मग माझा उत्साह निघून जातो. माझं आयुष्य मी तुझ्यासाठी माझी स्वप्न, तुझ्याकडे बघून मी माझी स्वप्न पूर्ण करायला निघालो होतो, तुझ्याकडनं मी ती शक्ती घेत होतो. आणि आता तू समजलं म्हणजे तुझा एक भ्रमनिराश झाला की अरे मी याला काय समजलो होतं. म्हणजे एकंदरीत व्यक्तिपूजेवरती हे बोलतोय. मी व्यक्तिपूजेवर बोलतोय. एखाद्याला पूर्णपणे की हाच म्हणजे तू व्यक्तिपूजा करताना त्याचे गुण देखील घेत नाहीस ना, तोही एक प्रॉब्लेम होतो की तू असं विचार करत नाहीस की ह्याचा हा गुण एक चांगला आहे, हा मला अंगी बाणगायला हवा. तू असं की अरे हा ग्रेट आहे, हा ग्रेट आहे, आणि त्याच्यात तुझा काहीच फायदा होत नाही. बरोबर, ते एक गोष्ट असते. म्हणजे समोरच्या माणसातलं चांगलं काय वाईट काय त्याचं वर्गीकरण करून आपण चांगलं ते घ्यायचं आणि वाईट ते त्याला सुधारण्यासाठी सोडून द्यायचं. हे करता यायला हवं. बरोबर. आता आपण मित्र आहोत एकमेकांचे, तर आपले जे चांगले गुण आहेत ते आपण एकमेकांना अरे तुझं हे चांगलं आहे, तुझं हे चांगलं आहे, तू ह्यावर जास्त भर देत जा. आणि जे वाईट आहे ते एकमेकांना अरे हे कशाला करतोस, असा तू बघ, तू नेहमी असा वागतोस, हे मला नाही आवडत, हे आपण एकमेकांना सांगू शकतो. तर तेही या निमित्ताने होईल. पण ते सहसा सवयींबाबत होतं. तर सवयींबाबत आपण बऱ्याचदा पॉडकास्टवर आपण एकमेकांची लाज नाही काढणार, पण पॉडकास्ट संपल्यावरती आपल्याला एकमेकांना सांगतील की इथे चुकलास किंवा ज्या काही गोष्टी असतील ह्या बोलतानाच्या झाल्या ते झालं. ते मी सवयींपुरतं बोलतोय. म्हणजे कसं होतं की एखादी अगदी सवय असेल जी आपण नाही बोलू शकत, त्यांचं इथे आपण मतभेद आपले स्पष्ट होऊ शकतात. की एखाद्या विषयावर मला एक बाजू दिसत असेल, तू दुसरी बाजू बघत असशील, आणि त्यामुळे आपले समजा मतभेद झाले जे व्हायला हवेत. हो बरोबर. तर त्यातून आपल्याला सवय ही होईल की ठीक आहे, 4 गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये तुझं आणि माझं पटत नाही, तरी पण आपण चांगले मित्र राहू शकतो. आणि जर हे आपण आपल्यात जमवून आणू शकलो तर आपण मग बाहेर जगात वावरताना अधिकाधिक माणसांबरोबर आपण जमवून आणि जुळवून घ्यायला शिकू शकतो. त्यामुळे कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला 4 गोष्टी एखाद्याच्या पटल्या नाहीत की आपण त्या माणसावर रागवायला लागतो. आपण पर्सनल हे म्हणजे त्याचा राग करायला लागतो, बरोबर नाही, आपण पर्सनली घेतो, इगो आपण हे करतो आपल्या माझ्या टीमचा नाही आहे असं व्हायला लागतं. म्हणजे आपल्यात तेवढी मॅच्युरिटी नाही की ठीक आहे बाबा ह्याचे आणि माझे विचार पटत नाहीत, पण काही गोष्टी पटत आहेत तर राहू शकतो आपण ह्याच्याबरोबर. ज्या गोष्टी या माणसाच्या चांगल्या आहेत त्या गोष्टींसाठी मी या माणसाला जवळ ठेवणार आहे किंवा या माणसाबरोबर मी राहणार आहे. त्याचं जे मला पटत नाही त्याकडे मी दुर्लक्ष करायला शिकू शकतो, किंवा चांगल्या शब्दात त्याच्याशी मी या विषयावर संवाद साधू शकतो की मला त्याचं हे वागणं बोलणं का पटत नाही. पण मग ते त्यानेही इगोवरती घेतं का म्हणणं, नाही तर तो त्याचा प्रश्न असेल, तो त्याचा प्रश्न आहे. आपण स्वतःला सुधारायचं बघतोय, आपल्या हातात नाही की समोरचा कसा वागेल. आत्तासुद्धा आपण परस्पर सहमतीने इथे बसलोय, पण माझ्या हातात नाही आहे की तू कसा वागशील, हो तुझ्या हातात नाही मी कसा वागेन. तर बऱ्याचदा असं होऊ शकतं की आपल्याला नाही आवडणार एखाद्या गोष्टी एकमेकांच्या. सवयींचा एक भाग आहेच, पण मतंसुद्धा की अरे असं कसं मत तुझं असू शकतं या विषयावर, असं इतकं आपल्याला पॅशनेटली वाटू शकतं. पण त्याने स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. ठीक आहे, ते त्याचं डोकं आहे, त्याचा विचार आहे, त्याचे अनुभव वेगळे आहेत, ही समज आपल्याला यायला हवी. आपण इन थिअरी हे सगळं मान्य करतोय, पण प्रत्यक्षात जगताना तेवढ्या सहजपणे आपल्याला ते जमत नाही. आणि हे फक्त तू आणि मी नाही आहे, म्हणजे हे इतरही झाले, आपल्या आजूबाजूची सगळी लोक, बरोबर. एकूणच जगात वावरताना आपण असे वावरतो. आपल्याला हा प्रश्न, आपल्यातली ही अडचण आहे, तिच्यावर मात करून जास्त चांगला माणूस व्हायचं आहे, हा आपल्या दोघांचा एक सामायिक गोल, एक सामायिक ध्येय आहे. आणि म्हणून आपण एकमेकांना मदत करायला इथे बसलोय. आज तू आहोत, मी आहोत, आणि ओमकारसुद्धा आहे. बरोबर. तो आत्ता कॅमेरासमोर नाही आहे, पण तो सुद्धा कधीतरी कॅमेरासमोर येणारच. हो. तर आमचं हे ध्येय आहे, आणि म्हणून आपण हा पॉडकास्टचा उपक्रम चालू केला आहे.
यातनं लोकांचं शक्य तितकं मनोरंजन झालं तर चांगलंच आहे, पण लोकांचं मनोरंजन व्हावं आणि लोकांनी बघावं म्हणून काहीतरी क्लिकबेट विषय किंवा फक्त लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी काहीतरी खळबळजनक बडबड करण्यात गरम ताजा बातमी गरम ताजा बातमी वगैरे असं काही या पॉडकास्टचा उद्देश नाही. या पॉडकास्टचा उद्देश फक्त आणि फक्त चांगलं काय वाईट काय आणि त्याला काळाची मर्यादा असता कामा नये अशी तत्त्व, अशी मूल्य जी कालातीत आहेत, संवाद करून आपण ओळखायची आणि आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. अजून एक माझा मुद्दा होता की मी तुला मगाशी म्हणालो की वक्तृत्व स्पर्धेत कधी भाग घेतला नाही, तर स्पर्धा मुख्य नाही आहे हे की तेवढा सवय झाली नाही. आता जेव्हा शाळेमध्ये काय व्हायचं, मराठीचे निबंध वगैरे असायचे, लेटर वगैरे असायचे, तर मला माहिती होतं की मी 80 मार्काचा पेपर लिहिल्यावर मी पास होणार आहे, तर मी ते सोडून द्यायचं ऑप्शनला. तर त्यामुळे झालं काय की हे मी सतत करत राहिलो इंग्लिश मराठीमध्ये. मला नंतर आता जाणवतं की माझा जो बेस होता तो थोडा कच्चा राहिला, त्यामुळे तर तो देखील मला सुधारायचा आहे. आणि ह्याच्या निमित्ताने जर मी दर दिवशी म्हणजे, कारण कसं आहे, एक दिवस जर आपण समज हा शूट करत असू पॉडकास्टसाठी, तर हे नाही आहे की मी फक्त एकच दिवस बोलणार आहे. मला याचा सराव सतत करत राहावं लागणार. म्हणजे जे ठरवलं आहे की मराठीत बोलताना मराठीतच बोलायचं. आणि आता जसं आपण संवाद करतो तर मी खूप सारे इंग्रजी शब्द वापरतो, तर ते आपल्याला एक कळेल की 10 व्हिडिओनंतर 20 व्हिडिओनंतर की ते किती कमी झालेत. कारण आठवड्याभराचा हा सराव आहे की जर मी घरी देखील बोलतो आहे, मित्रांशी बोलतो आहे, मराठीत जर बोलतो आहे तर कमीत कमी इंग्रजी शब्द वापरायचे. आणि इंग्रजीत तर आपण इंग्रजीच वापरतो, तिथे काय ऑप्शन म्हणजे आय लाईक आंबा व्हेरी मच असं आपण नाही करत. हो, तर इंग्रजीमध्ये बोलताना आपण जितके जास्त म्हणजे इंग्रजीत बोलताना जर आपण दुसऱ्या भाषेतले शब्द वापरले तर ते हास्यास्पद होतं आणि हसायला माणसं तयार असतात. हां, की अरे ह्या काय करतोय. मराठीत हसत नाहीत, तेही हास्यास्पदच असतं, पण हसायला कोणी उरलं नाही. तर तसं होऊ नये. आणि मग अगदी शुद्ध स्पष्ट मराठीत बोलायला लागलो तर वेगवेगळ्या प्रकारे थट्टा आणि टिंगल होते. हां, तेही आहे, पण ते परिस्थितीनुसार वेगवेगळं पण तू किती अवघड शब्द वापरतोयस ते देखील त्याच्यात आहे ना. आपण जितक्या सहज सोपे शब्द आहेत बरेच मराठीमध्ये, आणि झालंय असं की ते वापरात राहिले नाहीत म्हणून ते सुद्धा आता लोकांना ऐकिवात नसतात. मी त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला, तो फिरत होता रस्त्यांवरून आणि शाळेतल्या मुलांना विचारत होतो. शाळेतली होती किंवा कॉलेजमधली असतील कदाचित, 11वी 12वीतली, ते सगळी लहान वाटतात. तर जाऊन कोणाला तरी विचारलं की हां, ॲडिशनला मराठीत काय म्हणतात. हां, तो मी व्हिडिओ बघितला होता, बरोबर. आणि विचार करतायत काय अधिक म्हणावं, बेरीज वजाबाकी हे शब्द माहिती नाही, अधिक वजा हे शब्द माहिती नाही. आणि एक कोणीतरी मुलगी म्हणाली गुणी म्हणतात. म्हटलं गुणी काय, गुणणे. आणि मग गुणाकार आणि गुणिले 3 गुणिले ह्या तो म्हणजे भूतकाळातला क्रियापद येते की 3ने 2ला गुणलं, ते चांगल्या शब्दात गुणिले म्हणतो आपण. गुणिले, भागिले. आणि ते माहिती नाही. पण आपल्याला मुळात विभक्ती प्रत्यय सुद्धा आपल्याला व्यवस्थित, आपण फक्त पाठ करतो तो तक्ता. सलाते, सलानाते, तय्याते, तो लक्षात आहे? नाही, ते पण लक्षात नाही. चाचीचे, चेचाची, मराठी व्याकरण ते सुद्धा आपल्याला फक्त मांडून दिलेलं असतं. फक्त घोकमपट्टी होते त्याची, ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं, त्यामागचा तर्क आपल्याला, आता चांगले शिक्षक शिक्षिका आपल्याला मिळाले असतील, कोणाला ज्यांना मिळाले असतील त्यांना ते व्यवस्थित शिकायला मिळालं असेल, पण बहुतेकांना तसं मिळतच नाही. आपल्याला नीट ते शिकवलंच जात नाही. अर्थात आपल्या या संवादात आपला प्रयत्न हा असेल की आपण दुसऱ्यांना कमीत कमी. प्रश्न तोच विचारणार होतो की तुला शाळा आवडायची का? शाळा मला आवडायची, जेवढी आवडायची तेवढीच आवडत नसे. तक्रारी चिकार होत्या, पण चांगल्या आठवणी पण आहेत. म्हणजे मला शाळेत जायला फक्त मी माझ्या मित्रांसाठी जात होतो. माझं असं हेच नव्हतं की मोटिव्ह मला शिकायचं आहे, म्हणजे शिकण्यासाठी जाणं हा माझा हेतूच नव्हता शाळेमध्ये. कारण मला अजून एक गोष्ट वाटते, मला माझ्या ओळखीच्या एकाने सांगितलं की शाळेमध्ये आपल्या ज्या कविता आहेत त्यात सुरुवातीला लहानपणी असतात, काय घड्याळात वाजले एक, आईने केला केक, मी नाही अभ्यास केला. हा कविता आहे ना, ऐकली आठवत. घड्याळात वाजला एक, आईने केला एक, आईने केला केक. केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. अजून पण युट्यूबवरती ती असेल. म्हणजे
मला नाही तुझ्या आठवत ती कविता. लहानपणीची सुरुवात, जी शाळेची सगळी अशी सुरुवात आहे तीच तुझी होती की अभ्यास केला नाही, अभ्यास नाही करायचा आहे, आणि अजून पुढे सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेला सुट्टी मिळेल काय, म्हणजे सगळे तुझ्या मोटिव्हेशन की शाळा नको. आणि मला तर म्हणजे कधी तुला जसं म्हणालो की मला शाळा आवडली, मला ते बाई लहानपणीच्या असतील समज शिशु वर्गात किंवा पहिली दुसरी तिसरी तोपर्यंत मला आवडत असेल, पण नंतर नंतर मला आवडायचं बंद झालं. म्हणजे जे काही जात होतं तुला जसं म्हणून मित्रांसाठी खेळाविळायला काय, अभ्यासात आवड नव्हती. हां, अभ्यासात मला अशी विशेष आवड नव्हती. ते खरं आहे, ते माझ्या बाबतीतही लागू होतं की शाळेत जाताना काहीतरी शिकायला जातोय हे खिचगण तिथेही नसायचं. म्हणजे ठीक आहे काहीतरी शिकू आपण. दरवर्षी शाळेत 13 जूनला किंवा 15 जूनला शाळा सुरू व्हायची, त्याच्या एक आठवडा आधीपासून आपली या वर्षी मी पहिला येणार, भरपूर अभ्यास करणं, पहिल्यापासून मी अभ्यास करणं, शाळा सुरू व्हायच्या आधीच सगळी पुस्तकं वाचून काढणं वगैरे वगैरे. एकाही वर्षी ते गेलं नाही. सगळ्या वया माझ्या पूर्ण असतील, एकाही वर्षी एकही वही पूर्ण नसायची. कसं तरी डफरावून देऊन मग त्या वया सह्या बिया करून, शिक्षक पण काय फार, शिक्षकांना माहिती असतं ते काय फार तपशिलात शिरून, एवढी 80-80 पोरं वर्गात असताना किती जणांचं तपासत बसणार, त्यांचं पण ते आहे, नाईलाज आहे. पण मग ते होतं की शाळेत आपण शिकायला जायचो नाही, शाळेत आपण मित्र मिळावेत आणि लोकांमध्ये वावरावं. शाळा महत्त्वाची आहे वेगवेगळ्या पद्धतीने, कारण अभ्यासक्रम सोडला तर बाकी बऱ्याच गोष्टीसुद्धा शिकायला मिळतात. अभ्यासक्रम आपण अभ्यास केला तर शिकायला मिळतो, पण अभ्यास करायची इच्छा होते का शाळेमध्ये? शाळेत असताना होत नाही, आणि आता मोठं झालं तर अरे यार मला परत शाळेत जायचं वाटतं. आता एक बघ, आता लहानपण, आता 10वीच्या परीक्षा घे किंवा कोणतीही परीक्षा घे, 12वीची वगैरे, तर सगळे हे सांगायचे की मार्क मिळवा जास्तीत जास्त. पण असं मला आता जाणवतं की आपण कधी शिकण्यासाठी असं हे नाही केलं की मला हे ज्ञान मिळवायचं आहे, की मला हे गोष्ट आवडते. मला इतिहास आवडायचा शाळेमध्ये, पण इतिहास पण कोणता, 4थीचं पुस्तक शिवाजी महाराजांचं, किंवा थोडं बाकीच्या गोष्टी घे, 16वा लुई वगैरे पण ठीक होतं, म्हणजे चांगलं वाटतं. मला गांधींचा इतिहास वगैरे एवढा कधी आवडला नाही, कारण त्याचं नुसतं अहिंसा आणि म्हणजे ठीक आहे एकदा तुम्ही शिकवलं, पण मला वाटतं 2-3दा होता, 5वीला 7वीला. 5वीला जो इतिहास होता तेच पुस्तक 8वीला होतं, अगदी तेच पुस्तक. हां, हे होतं. मग मला असं वाटायचं की काय तेच आणि ह्या तारखा लक्षात ठेवायच्या, सणावळ्या, ते मला अजिबात आवडले. म्हणजे मला वाटतं इतिहासामधून तुला, म्हणजे आता जसं आपण मग अशी बोलत होतो की शिकायला पाहिजे आपण, काय गोष्टी चांगल्या, काय गोष्टी वाईट, कोणत्या गोष्टी चुकीच्या केल्या, कोणत्या बरोबर करता येऊ शकतात. तर हे एकदा तू शिकलास की मग तुला परत परत ते तारखा वगैरे लक्षात ठेवायची मला का गरज आहे ते कळत नाही. मी एक फोटो पाहिला सोशल मीडियावर, कोणीतरी जॉन टेलर गाट्टो नावाचा माणूस आहे, कोण आहे मला माहिती नाही, म्हातारा माणूस दिसतो. चिल्ड्रन डू नॉट लर्न इन स्कूल, दे आर बेबी सॅट. It takes maybe 50 hours to teach reading, writing and arithmetic. After that, students can teach themselves. हे खरं आहे ना? हां, म्हणजे मी तेच म्हणत होतो की शाळेत जाऊन असं मी ते शिक्षकांकडून त्यांनी ते शिकवत असतील, ते त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतील, पण आपलंच लक्ष, म्हणजे माझं तर कधी लक्षात नसेल. मी गप्पा मारत होतो, बाई खूप कंप्लेंट करायच्या घरी की आईच्या मीटिंग असायच्या शाळेमध्ये की हा खूप बडबड करत राहतो, हा इथे ते बडबड करतो, चित्र काढत राहतो वह्यांवरती. चित्र काढायला मला फार आवडायचं. सगळ्या शेवटच्या वह्या, माझ्या शेवटची पानं, माझ्या सगळ्या माझ्या मित्रांचे जेवढं पण ग्रुप आहे सगळ्यांची पानं चित्रांनीच भरली असायची. म्हणजे मी त्यांना ब्लेम नाही करणार की ते शिकवत नव्हते, पण जसं ह्यांनी सांगितलं की आपण स्वतःहूनच शिकत असतो. मला अजून एक प्रश्न पडतो, मग शाळेत जाणं गरजेचं आहे का? कारण आता एक होम स्कूलिंग नावाचा पण प्रकार चालू आहे. हो, होमस्कूलिंगचा प्रकार वाढतोय, पण मला त्याने प्रश्न हा पडतो की मग अशी मुलं जर ती बाहेरच्या जगात त्यांना वावरायला शिकायला मिळायला हवं, कारण एकतर आपले मूळ स्वभाव असतात ते आपले शाळेत असताना सगळ्यात जास्त एकदम त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन असतात, बंधनं, पण त्यातल्या त्यात कमीत कमी बंधनात आपण वावरतो, ते शाळेत वावरतो अशा रीतीने की मला जसं वागायचं तसं मी वागतो. आणि मग त्या वयात वाढत असताना मला कळत जातं की आपल्या जे टोकाचे स्वभाव आहेत ते बाहेरच्या जगात नाही चालत. कारण आपल्या वयाची बाकी मुलं मग आपल्याला वाईट टाकतात, किंवा तू असा वागणार असेल तर आम्हाला तुझ्याशी खेळायचं नाही आहे, जात तू चल, तू नेहमी रडतोस, किंवा तू नेहमी भांडाभांडी करतोस, किंवा तू नेहमी आरडाओरडा करतोस, किंवा तूच नेहमी पुढे पुढे करतोस, जी काय कारणं असतील ती. आणि मग त्या निमित्ताने लोक आपल्याशी, किंवा जर आपण चांगलं वागत असू तर जो मुलगा चांगला वागतो किंवा मुलगी चांगली वागते त्यांच्याशी सगळेजण चांगले असतात.
जो अभ्यासात पुढे पुढे असतो, त्याला अभ्यासात हुशार असतो, त्याला सगळेजण मान देतात. जो अभ्यासात मागे असतो त्याला बाकी पण नीट वागवत नाहीत. मुलं हे करतात आणि कदाचित आपले आई वडील नीट वागवत नाहीत आणि मुलं देखील नीट वागवत नाहीत. कारण आपल्याला दिसतं की शिक्षक तर नीट वागत नाहीत. आई वडील सांगतात की त्या मुलाबरोबर रात जाऊ नको, तू मस्तीखोर आहे किंवा तो नेहमी मागे पडतो, किंवा कोणीतरी नापास होऊन आलेली मुलं असतात तर आपल्या डोक्यात ती एक त्यांच्याविषयी प्रतिमा असते की नापास होऊन आलेला म्हणजे हा वाईट मुलगा असणार. हे पहिल्यापासून असतं डोक्यात आपल्या, आणि आपल्या मनावर ते बिंबवलेलं असतं. तर आपण त्यासाठी समाजाला, आईवडिलांना, शिक्षकांना दोष देऊ शकतो. पण परिस्थिती ही असते, वास्तव हे असतं की आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे टोकाचे विचार असतात. अगदी जात हा प्रकारसुद्धा आपण शाळेत शिकतो इतरांमुळे. हां, म्हणजे घरी पण शिकू शकतो, पण कारण आपण ते जातीचे फॉर्म बघतो किंवा काय कुठून तरी विषय निघतो. इतिहासात आपल्याला जर शिकवला गेलात की अरे पूर्वी इतिहासात मला वाटतं नव्हत्या जाती विषय, मला वाटत नाही होत. त्याच्यावर प्रकरण असेल असं नाही, पण इतिहास मराठीच्या धड्यांमध्ये असेल, बालभारतीत असायचा की मराठीच्या बालभारतीमध्ये की तू शाहू फुले आंबेडकर किंवा ह्याच्यामध्ये असू शकेल जातीबद्दल, पण असं ॲज अ स्पेसिफिक इतिहासात जातीबद्दल शिकवलं जात नाही. निमित्त काही असो, पण तुझा मुद्दा आहे की शाळेत शिकतो आपण, शाळेतच आपण या बाबतीत शिकतो. आणि शाळेत जेव्हा नव्याने कळते की अच्छा आपण अमुक जातीचे आहोत, तेव्हा मग आपण लगेच शोधायला लागतो की आपल्या जातीचं कोण कोण आहे. पण अरे मला हे केजीत माहिती नव्हतं, मला हे दुसरी तिसरीत माहिती नव्हतं. एका वयात आल्यानंतर ते कळतं, कुठलं तरी ठराविक 6वी 7वीत, तेव्हा त्या सगळ्याची जाणीव होते. आणि ती जाणीव होईपर्यंत आपण अजिबात त्या मुद्द्यावरनं किंवा त्या निकषावरून वर्गीकरण करत नसतो आपल्या मित्रांचं किंवा मैत्रिणींचं. ते अचानक करायला लागतो. मग त्या बाबतीत काही वर्ष टोकाच्या भूमिका राहतात. मग जसं वय वाढत जातं तसं लक्षात येतं की अरे कोणत्या भूमिका आपण अजूनही पाळत राहायला हव्यात आणि कोणत्या सोडून द्यायला हव्यात, कोणत्या बाबतीत आपण मवाळ व्हायला हवं. ती अक्कल येण्यासाठी मला वाटतं शाळेत जाणं गरजेचं आहे. पण असंही वाटतं की 80 मुलांचे जर वर्ग ठेवले की एकावेळी एका शिक्षकाने 80 मुलांना शिकवायचं, तर ते जरा जास्त आहे. अर्थात आपण हे आदर्श स्थितीबद्दल बोलतो. आता तुझा हा मुद्दा जो होता 80 मुलं, आता माझ्याकडे काकी यायच्या, त्यांचं नातू एकच मुलगा, त्याला सांभाळताना नाकी न व्हायचे. मग 80 मुलांकडे लक्ष ठेवणे जरा जास्तीच अपेक्षा असते की तुम्ही बघा त्यांना आणि तुम्ही प्रत्येक मुलगा सुधारला पाहिजे. एक 10-12 मला वाटतं 12 मुलांपेक्षा जास्त मुलं वर्गात असू नयेत. 12 मुलं, जास्तीत जास्त 12-8 असावीत. पण ते तू किती, म्हणजे तुला एक शिक्षक पूर्ण त्या एकाच वर्गाला द्यावं लागेल की पूर्ण 6 तास किंवा 8 तास जे काही शिकवले जातात शाळेमध्ये, ते एक शिक्षक एकच वर्गाला धरून बसलाय. कारण तुला असे खूप वर्ग करावे लागतील. जर 80चा वर्ग खूप करावे लागतील विषयानुसार. आता आपल्याला माध्यमिक प्राथमिकपर्यंत आपल्याला असं होतं की एकच शिक्षिका आपल्याला सगळे विषय शिकवत होत्या. पण माध्यमिकपासून जे झालं की एका विषयाला तो शिक्षक येतो, तो त्याचं काय ते शिकवतो आणि मग दुसरा शिक्षक येतो. ते बरोबर आहे, त्या बाबतीत मला ते चांगलं आहे. पण तेवढे शिक्षक उभे करावे लागतील आणि तेवढ्या शाळा बांधाव्या लागतील, इन्फ्रास्ट्रक्चर खूप लागेल, जागा खूप लागेल. आणि त्याला म्हणजे खर्चच असते, पण तेवढा मर्यादा आहे, सगळं बरोबर आहे. पण आपण नेमकं कसं असायला हवी परिस्थिती याविषयी बोलतोय. पण नाही, पण आता काय करू शकतो. समज आता मुद्दा होता, उद्या आपल्याला मुलं झाली तर आपण त्यांना शाळेत घालायचं की होम स्कूल करायचं. मग आता 2 मुद्दे येतात की समज जर तुझ्याकडे वेळ असेल होम स्कूल करायचं तरच तू करशील. तेच आहे ना, तुझ्याकडे वेळ नसेल तर तू सोपवतोय दुसऱ्याला की आउटसोर्स करतोय तुझं काम की घे बाबा याला तू सांभाळ. आणि एक तू गोष्ट बघितली असेल की आता शाळांची फीज पण खूप असतात. म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो तर आपल्याला फी मराठी माध्यमात होतो तर आपल्याला फी पण नव्हती गव्हर्नमेंटमुळे. 165 रुपये फी होती वर्षाची. अच्छा. ती पण कसली ती कॉम्प्युटर आणि त्या दैनंदिनीची वगैरे असे त्याचे पैसे होते. म्हणजे फी अशी नव्हती, परीक्षा फी असायची मला. परीक्षा जे काय पकड तू. पण आता तू बघशील KGच्या मुलांचे 1-1 लाख रुपये फी असते. KG 1ली 2री 3री. आणि तेवढे भरून त्या मुलांमध्ये असं ओके काय तू दिवेला त्या मुलाची काही चूक नाही. पण म्हणजे KG साठी तुला 1 लाख रुपये देऊन पाठवला, तू बेबी सेटिंगचे 1 लाख रुपये देतोय आपण. तू KG साठी 1 लाख रुपये देऊन पाठवला आणि समज तू अशी 1ली 2री 3री 5वी त्या मुलाने लाख भर रुपये भरलेस तू, 1.5 लाख 1 लाख, आणि तो फेल बिल झाला. मग तुझं फ्रस्ट्रेशन हा नसणार की तो फेल झाला, तुझं हे असणार की मी पैसे भरले तुझ्यासाठी आणि पैसे फुकट गेले आणि पैसे फुकट घालवलेस. तेही आहे. त्याच्यावरती तो दडपण आणतोयस की बाबा माझ्यासाठी पैसे एवढे पैसे भरले तर त्याने स्वतः शिकायला हवं, अभ्यास करायला हवा.
दुसरंही मी एक रिपोर्ट याच्यावर आला होता, फर्स्ट पोस्टवर आला होता, की मुलं कंटाळत नाही आहेत आता. म्हणजे मुलांना कंटाळण्यासाठी वेळ दिला जात नाही. आपण तर खूप कंटाळायचो, आपण अजूनही कंटाळतो. पण मुलं शाळेत जातात, शाळेत नंतर शिकवणीला जातात, ट्युशन असतं त्यांचं, ते झाल्यानंतर कुठला तरी छंद जोपासायला हवा, कुठेतरी खेळ खेळायला हवा, मग त्यासाठी वेगळी शिकवणी, त्यासाठी वेगळी कुठलं तरी कोचिंग, असं पूर्ण वेळ मुलांना गुंतवून ठेवतात. आणि मग जेव्हा मोकळी असतात तेव्हा स्मार्टफोनवर असतात. तर मुलं पूर्ण वेळ त्यांचा मेंदू काही ना काहीतरी सक्रियपणे काही ना काहीतरी कशात तरी गुंतलेली असतात. जर तसं होत राहिलं, ठीक आहे, त्यांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग करायला शिकवायला हवं, अमुक ते सगळं चांगल्या सवयी लागणं, त्यांनी रोज काहीतरी खेळायला हवं, ते वाद्य शिकतायत तर तेही करायला हवं, एखादी भाषा शिकतायत तर तेही करायला हवं, सगळं बरोबर आहे. पण 24 तासच असतात आपल्याकडे, आणि त्या 24 तासांमध्ये मुलांकडे 1 किंवा 2 तास असे असायला हवेत, मिळायला हवेत किमान, ज्याच्यामध्ये त्यांना रिकामं बसायची वेळ त्यांच्यावर यायला हवी, की आता मी करू काय, माझ्याकडे एवढा वेळ पडला आहे तर मी या वेळेत करू काय. कारण तेव्हा सृजनशीलता त्यांची विकसित होत जाईल, तेव्हा त्यांच्या मनातनं काहीतरी काल्पनिक खेळ त्यांना सुचतील. त्यांच्याकडे खेळणी एवढी भरपूर, फोन पूर्ण वेळ, जर फोन ठेवला तर खेळणी पण चिकार आहेत, आणि मग ती खेळणी एकदा खेळून टाकून दिलेली असतात, एवढी सतत त्यांना खेळणी मिळत असतात. अर्थात लोकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आहे. माझ्या ओळखीतल्या जी लहान मुलं आहेत त्यांच्या बाबतीत असे सगळे लाड होतात, आणि हेवा वाटतो त्यांचा बरंच, अरे मी लहान असताना मला एवढी खेळणी नव्हती मिळायची. पण मग किंवाही येते, कारण आपल्याकडे जी थोडी खेळणी असायची त्या थोड्या खेळण्यांचा आपण काहीतरी अशा कलात्मक रीतीने वापर करायचा, म्हणजे त्यांचा मूळ उद्देश बाजूला राहायचा बऱ्याचदा, आणि आपण ती सगळी एकत्र करून काहीतरी वेगळंच जग तयार करायचो, आणि त्यातून काहीतरी कल्पना लढवायचो. G.I. Joe असायचे, स्पायडरमॅन आणि ॲक्शन फिगर्स असायच्या, गाड्या असायच्या, त्या एकमेकात बसवायच्या बळजबरीने, ते सगळे प्रयत्न करताना काहीतरी तुटायचं फुटायचं. असं नाही म्हणणं माझं की आताची मुलं ते करत नसतील, पण जर त्यांना वेळ दिला गेला नाही पुरेसा, विचारक्षमता त्यांची वाढणार नाही, की जी कल्पकता आहे. आता जसं तू म्हणालास खेळणी कमी असेल, रिसोर्स कमी असेल तुझ्याकडे, मग तू आहे त्या रिसोर्समध्ये जे काय खेळणी असेल त्याच्यात तू खेळायला बघायचं. की आता G.I. Joe तुटला, हात तुटला की काय करणार, मग चिकण माती आणून त्या चिकण मातीचा हात बनवून असा बनवला काय, तो घाणेरडा दिसायचा अगदी, काळा काळा हात त्याचा G.I. Joeचा. तो असं केलं होतंस का? हो, खूपदा काही काही केलेलं असे मी, ते उघडून बिघडून त्यांना फेविक्विक लावून चिकटून बिकटून टाकले, ते हलायचे बंद झाले किंवा काय, जाम उचापत्या केल्या. पण तुझा जो मुद्दा आहे की एक मला अजून एक आठवलं, तू म्हणालास की खूप खेळणी असतात, तर दोन मुद्दे झाले की ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे ते देऊ शकत नाहीत. कारण काही मुलं अशी ज्यांची शाळेत जायला देखील त्यांना खूप प्रॉब्लेम आहेत, गावागावात अजून शाळा आहेत नाही आहेत, किती चालत जावं लागतं काही मुलांना. पण ज्यांच्याकडे खेळणी आहेत, तर माझी आजी बाबांना सांगायची की ह्याला देऊ नकोस, ह्याला जे हवं आहे ते देऊ नकोस. कारण सतत जर देत राहिलो ना, म्हणजे एखाद्या मुलाला किंवा मागितलं की देत राहिलं तर म्हणायची की हा बिघडेल. आणि ते मला कदाचित लॉजिकल वाटतं, कारण तू वाचलं असेल डोपामाइन रिसेप्टर्सबद्दल, की आपल्याला सतत जर मिळत राहिली एखादी गोष्ट त्याची किंमत कमी होते. आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये होतं ना, मार्जिनल युटिलिटी, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. द मोर यू हॅव समथिंग देन द लेस यू वॉन्ट ऑफ इट. तू जे सांगतोयस की जरी आपल्याकडे संसाधनं असतील तरी आपण आपल्या मुलांचे प्रत्येक लाड पुरवायला नकोत, त्यांना थोडी किंमत त्यांच्या मनात निर्माण व्हायला हवी, की त्यांना जे मिळतंय त्याच वेळी द्यायला नको, की लगेच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, लगेच त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या नाही. त्याला ऑप्टिमम डेप्रिवेशन म्हणतात. म्हणजे काय? ऑप्टिमम, परिपूर्ण, जेवढं यथायोग्य आहे तेवढं त्यांना डेप्रिवेशन, म्हणजे त्यांना वंचित ठेवायचं ठराविक गोष्टींपासून. ज्या गोष्टी त्यांना लगेच त्यांना मला अमुक एखादी गोष्ट हवी आहे म्हटल्या मला जर मिळालं नाही, अशी मुलं आहेत माहिती आहे. म्हणजे आता लाडावून ठेवलेली मुलं, जी एक तर त्यांना समजत नाही की आपण घरात आहोत किंवा बाहेर आहोत, त्याचा त्यांना फरक करता येत नाही. त्यांना एखादी गोष्ट हवे म्हणजे त्यावेळेला हवे म्हणजे हवे, आणि जर त्यांना नाही म्हटलं तर ते जोरात किकाटच सुटतात, ओरडत सुटतात. इतकं त्यांना लाडावून ठेवलेलं असतं की ग बस, जास्त बोलू नको, त्रास देऊ नको, घे तुला हवंय घे, दिलं. बरं, तू रस्त्यावरती असं कधी लोळलायस बिळलायस? ते लोळलंय, ते झालंय. मी नाही लोळलं, कारण मला खूप फटके पडायचे असं काहीतरी, म्हणजे कधी लोळलोच नाही कदा, पण गरजही नाही वाटली लोळा बिळायची. मी लोळलोय, मला लोळू द्यायचे. अच्छा, लोळू द्यायचे.
कर, काय हवं ते कर, तुला मिळणार नाही, तुला हवं ते तू काय हवं ते कर, तुला मिळणार नाही ते. त्यामुळे आणि मला असं पण सांगितलेलं होतं की लहान असताना मी रस्त्यातनं जाताना समोर जे दिसेल ते मागायचो, प्रत्येक दुकानातलं काहीतरी चमकदार काहीतरी, मला ते हवंय, मला ते हवंय. आणि अर्थातच मला जे मागेन ते मिळायचं नाही, पण कुठलं तरी एक त्यातल्या त्यात वाजवी मागणी असेल ते जर एकदा माझ्या हातात आलं की मग माझं समाधान व्हायचं, मी पूर्ण वेळ मग मी मागायचो नाही असं वगैरे असेल. तरी मी बऱ्यापैकी लाडावलेला मुलगा आहे, पण मला सुद्धा वाटतं की अरे अति लाड होत आहेत. अशी मुलं खूप आहेत आता की तुला जे आत्ता हवं आहे ते तुला आत्ता मिळणार नाही, थोड्या वेळाने मिळेल असं जरी सांगितलं तरी भडकतात, नाही मला आत्ता म्हणजे आत्ताच हवं आहे. आणि ठीक आहे, मुलं सगळीच त्या वयात करत असतील, पण अति आरडाओरडा करतील, रडारड करायला लागतील. आणि मग आईवडील पण जाऊ दे ना, दे ना त्याला, कशाला उगाच, म्हणजे कटकट नको म्हणून आपल्या डोक्याला कटकट नको आणि मुलांना गप्प बसावं म्हणून हे करतात. दुसरं असं करतात की मुलांच्या हातात फोन देऊन टाकतात. बरोबर, ते तर खूप ते फार वाईट आहे, फार वाईट आहे. मी बघितलेत खूप सारी म्हणजे मुलं, माझे खूप नातेवाईकांमधलेच मी बघितलेत की ज्यांना समज यूट्यूबवरती कार्टून लावून दिलं मी, तर आपल्या लहानपणी कार्टून लावून दिलं की असं अरे भाई हां मस्त चालला, अर्धा तास गेला आपला, कारण तू बघत बसायचं असते. तर त्याच्यात कार्टून पण त्यांना बघायचं नसतं, कारण त्यांना ते खूप मोठं वाटतं. ते बोलतात हे खूप बोरिंग आहे, मोठं आहे, मग ते रील्स बघत बसतात, 15-15 सेकंद किंवा 20-20, 30-30 सेकंदाची रील्स. आणि तुझं अटेन्शन स्पॅन किती कमी झालं मग त्याच्यामध्ये. कारण तू कार्टून जर बघत असशील तर ते 20 मिनिटाचा जरी एपिसोड असेल, मध्ये ॲड वगैरे लागत असतील जे काय असतील, बरोबर, पण तुझा एक अटेन्शन स्पॅन होता तेव्हा की तू 20 मिनटं सतत बघत बसायचास टी व्ही समोर. अर्थात तेव्हाही टी व्ही बघताना आपल्याला खूप ओरडा पडायचाच की काय दिवसभर. मला तर चिडवायचे घरी की उठल्यावरती हा टी व्हीला पहिले नमस्कार करतो, देवाला नमस्कार न करता. हो, आपल्याला ते कराग्रे आता कराग्रे असं ते मोबाईल असं झालेलं आहे ना, असं आपलं होतं. आपला मूळ मुद्दा चालला होता शाळेचा. ही आधीच 80 मुलं वर्गामध्ये, 70-80 मुलं. त्यावेळी आपल्या हातात फोन नसताना, आपलं स्मार्टफोन नसताना, सतत आपल्याला स्क्रोलिंगची सवय नसताना, अशा वयात जेव्हा आपल्याला दिवसातनं एक अर्धा तास 2 तास जेवढे आपले लाड होतात त्या हिशेबाने तेवढा वेळच टी व्ही बघायचा, असे नियम असलेल्या घरात आपण वाढत असताना सुद्धा शाळेत आपण शिक्षकांकडे लक्ष द्यायचो नाही. हां, जेव्हा केबल पण कट करायचे, म्हणजे वायर काढून लपवून ठेवायचे, रिमोट घेऊन जायचे, हे खूप प्रकार करायचे, बरेच प्रकार होते. तशा वयातही, त्या वयातही आपल्या शाळेत लक्ष लागायचं नाही. हो. आणि आता ही अशी मुलं आहेत ज्यांना 20-30 सेकंदाच्या व्हिडिओच्या पलीकडे जास्त वेळ एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता येत नाही. ती मुलं शाळेत त्यांच्यासारख्या आणखीन 80 मुलांबरोबर बसणार, शिक्षकाच्या बोलण्याकडे कितपत लक्ष देत असतील. म्हणजे आपण कदाचित आपण आता मुलं नाही आहोत आणि आपण कदाचित मुलांना कमी लेखतोय त्यांच्या क्षमतेपेक्षा. मी इथे अजिबात असं म्हणत नाही या सगळ्या प्रक्रियेत मुलांची काही चूक आहे. त्यांच्या वाट्याला त्यांना जे दिलं जाते ते घेत आहेत, त्याचा भोग घेत आहेत, उपभोग घेत आहेत. पण मग त्यांना जर अशा मुलांना जर आपण होमस्कूलिंग करायचं म्हटलं, एक शाळेत जात आहेत त्यानिमित्ताने बाहेरच्या जगात अशा ठिकाणी तरी जात आहेत जिकडे त्यांच्यावर बंधनं आहेत की नाही म्हणजे नाही, तू फोन नाही म्हणजे नाही वापरता येणार शाळेमध्ये असताना, तुला शिक्षकाकडे लक्ष द्यावं लागेल. जर शिक्षकाकडे लक्ष न देता पकडला गेलास तर तुला शिक्षा होईल. आता ती शिक्षा कुठल्या स्वरूपाची होती माहीत नाही. आपल्याला शिक्षकांनी वाजवली तर फार मार नाही पडला मला, पण जर जो काय मार मिळाला असेल, घरी जाऊन सांगितलं समजा की मला मारलं, एकच मारली असं म्हणून ते शिक्षकांना पालक सभेत भरपूर मारा, काही प्रॉब्लेम नाही असे सांगणारे आपले पालक होते. आणि आता परिस्थिती बदलली, आमच्या मुलांना का मारलं म्हणून धावत येतात वगैरे. ठीक आहे, मारून सोपू नका मुलांना वगैरे, ठीक आहे, पण अगदीच मवाळ पद्धतीने मुलांना वाढवायचं, सॉफ्ट पॅरेंटिंग म्हणतात त्याला, त्या सगळ्याचं पण स्तोम म्हणणार नाही मी, पण प्रमाण वाढतंय आधीपेक्षा. एक मुद्दा हाही आहे की म्हणतात की मारून मुलं सुधरत नाही, ते काय म्हणतात त्याला शब्द, कोडगे होतात. हां, कोडगे होतात ना, सवय होते मार खायची, फटके खायची, मार आता मग ते काही सुधरत नाही, ऐकायला तर बघणार नाही. तर त्यामुळे ते म्हणतात की मारू नका, कारण त्याने फायदा काय होत नाही. आणि कधी कधी केसेस पण आल्यात बघ तू पेपरामध्ये की कोणी शिक्षकाने जोरात मारलं, लहान मुलांना कानाचे पडदे वगैरे फाटलेत, काहीतरी असे विचित्र प्रकारे. तर ते ठीक आहे, ते मुद्दा तो नव्हता आपला होता की शाळेत जाऊन तेवढं लक्ष लागेल का मुलांचं, शिकायला मिळेल का, आणि इंटरेस्ट वाटेल का की हे जे काही शाळेत शिकतोय, की तुझ्याकडे हातात फोन आहे, दिवसभर तू बघत बसतोय आणि मग तू शाळेत जातोस, आणि समज मग म्हणजे तुझा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात आहेत आणि मग तू 1.5 लाख रुपये असे, मी मगाशी जे म्हणालो 1 लाख 1.5 लाख काय फीस झालेत, हे सगळं करून तू त्यांचं तिकडे लक्ष लागलं नाही तर अर्थ काय झाला.
तुझे पैसे पण फुकट गेले. आणि समजा मुलं लक्ष देतही असतील तरी त्यांना जे शिकायला मिळतंय ते कितपत कालसुसंगत आहे. तू एक मुद्दा मांडला होतास होम स्कूलिंगचा, आणि त्यात तू म्हणालास की शाळा जास्त चांगल्या आहेत कारण आपण समवयीन मुलांबरोबर शिकत राहतो, आपल्याला कळतं की कोण वाईट टाकतं, काय होतं, मारामाऱ्या होतात आपल्या. पण मला वाटतं की गरजेचं नाही आहे. म्हणजे एक मुद्दा झाला तो चांगला आहे, पण घरी देखील शिकवता येऊ शकतं, म्हणजे शिकवता तर येऊ शकतं. आणि दुसरे मुद्दे म्हणजे की तू तुझ्या बिल्डिंगमध्ये खाली जात असेल खेळायला, किंवा आता जसं तू मगाशी अजून एक म्हणालास की क्लासला जातात मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या, ड्रॉइंगच्या, म्युझिक कसले कसले क्लासेस असतील, तर तिथे काय होतं, तिथे तुझ्या वयाची देखील मुलं असतात आणि तुझ्या वयापेक्षा कमी आणि जास्त वयाची देखील मुलं असतात. आता आपण बॉक्सिंगला जात होतो, तिथे 30-40 वर्षाचे दादा लोक यायचे. मग आपल्याला त्यांचा पण एक पर्स्पेक्टिव्ह कळतो की काय चाललं आहे, म्हणजे बाजारात काय होतं आहे, बाकीच्या गोष्टी. म्हणजे गरजेचं नाही आहे ना की तू फक्त तिकडे बॉक्सिंगबद्दलच बोलशील. तू त्यांना विचारू शकशील. आता जसं आपण त्यांच्याशी बोललो की तुम्ही काय करता, तर ते बिझनेस करत होते, तर आपल्याला अजून खूप गोष्टी कळतात. तर हे ॲडिशनल आहे की तुला कमी वयातच खूप जास्ती गोष्टी कळू शकतील वेगवेगळ्या विषयांच्या. ते सगळं मान्य आहे. मी असं अजिबात म्हणत नाही आहे की होमस्कूलिंगचे स्वतःचे फायदे नसतील. कारण शाळेत जो अभ्यासक्रम शिकवला जातो आहे तो मी मगाशी म्हटलं तसं जर कालसुसंगत नाही, कालबाह्य झालेला अभ्यासक्रम आहे, शिक्षक समजा चांगले नाही आहेत, आणि अभ्यासक्रमामध्येच जर असे विचार पेरले जात आहेत जे पालकांना पटत नसतील, तर मग स्वतःच्या मुलांना स्वतःच शिकवण्याचा पर्याय जास्त योग्य वाटू शकतो, योग्य ठरू शकतो. पण बऱ्याचदा काय होऊ शकतं की समजा आता तू म्हणालास की सोसायटीमध्ये ते मूल जाऊन खाली खेळू शकतं, पण तिकडे गेल्यावर जर त्याला रोज हे ऐकायला मिळत असेल की समजा आता त्याच्या सोसायटीतली बाकी मुलं एकाच शाळेत जात असतील आणि त्यांचे आपापसात किस्से असतील, आणि त्यामुळे एक काहीतरी सामायिक धागा राहतो. काही नाही तर आम्ही सगळे कुठल्या ना कुठल्या शाळेत जातो, हा एक सामायिक धागा राहिला. त्यामुळे त्याला वाटू शकतं की बाबा मला ते मिळत नाही जे या मुलांना मिळतं. अच्छा, म्हणजे ते वाटू शकतं असं आपण हे नाही करू शकत. ते एक मुद्दा झाला. हां, कारण काही मागे एक कोणत्या तरी TV चॅनलवरती मी बघितलेलं देखील, ते इंटरव्ह्यू घेत होते जे होम स्कूलिंग झालेल्या मुलांचा, आणि ती मुलं बऱ्यापैकी बोलत होती. त्यांनी परीक्षा वगैरे 10वीच्या परीक्षा कदाचित त्यांनी बाहेरून पेपर देता येतो तुला, म्हणजे बोर्डाची जी परीक्षा असते ते बाहेरून देखील पेपर देता येतो. तर मग जसं प्रयोग होत राहतील तसं बाहेर येईल की काय होतं आहे, म्हणजे त्याचा काय म्हणू आपण त्याचा रिझल्ट काय येतो आहे होम स्कूलिंगचा. म्हणजे शेवटी मुलांसाठी चांगलं काय, होमस्कूलिंग जास्त चांगलं की शाळा जास्त चांगलं, हे आपल्याला प्रयोगच झाला ना, एक प्रयोगच झाला. पण असंही आहे की काही मुलांच्या बाबतीत तो प्रयोग चांगला ठरेल, कारण मुलांचे स्वभाव वेगवेगळे असतात. आता एखादा असा मुलगा असेल जो एकलकोंडा राहत असेल किंवा त्याला फार बाकी मुलांमध्ये वावरतच नसेल, स्वतः आत्ममग्न असेल किंवा इंट्रोवर्ट, छानदिष्ट असेल, काही असेल, इंट्रोवर्ट असेल, आणि मग त्याला होमस्कूलिंग त्याच्यासाठी जास्त चांगलं आहे का, की उलट अशा मुलांना जास्त शाळांमध्येच ठेवायला हवं ज्यामुळे त्यांना तो अनुभव येईल. आपण काय मानसशास्त्रज्ञ नाही आहोत, आपल्याला मुलं पण नाही आहेत आणि आपलंही होमस्कूलिंग झालेलं नाही आहे, आपण सगळे अंदाज बांधतोय. पण मग मुद्दा हा आहे की होमस्कूलिंग मुलांचं जर करायचं असेल तर याची खात्री बाळगून करायला हवं की शाळेत जाणाऱ्या मुलांना जे फायदे मिळत आहेत शाळेत गेल्यामुळे ते त्याला देखील मिळेल, ते सगळेजण जर त्या मुलाला मिळत असेल तर उलट होमस्कूलिंग हा जास्त चांगला पर्याय म्हणेन, जर तसं करणं शक्य असेल तर. त्यामुळे उलट मी जे म्हटलं तुला की वर्ग असे 12 मुलांचा एक वर्ग वगैरे असा असायला हवा, तसं जर उलट झालं तर कुठल्या बाकी देशातल्या कुठल्या शाळांमध्ये असं चालतं माहीत नाही. पण आता तू लहानपणी डिस्ने चॅनल वगैरे बघायचंस का? हो, बघायचं. त्याच्यात कुठल्या एपिसोडमध्ये असं असायचं बघ की पालक शाळेत यायचे आणि मी कुठलं काम करतो हे मुलांना सांगायचे. मग मुलांना वेगवेगळ्या कामांची ओळख करून देण्यासाठी की मी पोलिसात आहे किंवा मी इंजिनियर आहे किंवा CA आहे, हे असं तिकडे तू म्हणजे वर्गातल्याच एखाद्या मुलाचे आई किंवा वडील शाळेत येतात आणि शाळेतल्या मुलांना ते नेमकं काय काम करतात हे नीट समजावून सांगतात. अच्छा, असं नाही की आपल्या शाळेत यायचे नाहीत, कधी आणायची माणसं अशी, पण पालकांना घेऊन यायचं नाहीत. ओके. आपल्या आईबाबांना कधी असं बोलवलं नाही ना, तुमच्या आईबाबांना बोलवा एक दिवस, त्यांनी शाळेत या आणि सांगा की. पण मला हे देखील आठवत नाही की कोणती माणसं आलेली अशी सांगायला
की मी काय करतो. आणि समज एखादा माणूस जर समोर येऊन नुसतं बोलला की मी हे करतो, तर त्याने काही कळत नाही. कारण आता कसं तू जे म्हणालास की मगाशी की स्क्रीन जास्ती आहे, आणि मला असं आहे की मी बघून जास्ती शिकतो. म्हणजे बघून चित्र बघून मला चित्र असलेली पुस्तकं जास्त आवडायची. इतिहासाच्या पानात चित्र असायची. हां. तर त्या जर गोष्टी जास्ती समजत असतील तर प्रेझेंटेशन देऊन वगैरे जर शिकवत असतील, पण आता माहीत नाही की किती शाळांमध्ये त्या गोष्टी अवेलेबल असतात, PPT किंवा काय म्हणा. तर त्याने जर तू एखादी गोष्ट समजत असेल तर ती मला जास्ती पटकन समजते. आणि आजच्या मुलांचं देखील तेच असेल, कारण ते जर सतत स्क्रीनसमोर असतात तर त्यासाठी नुसतं येऊन सांगून चालणार नाही की मी हे काम करतो आहे. नाही, सादरीकरणाची पद्धत कशी असेल ते आता, आणि मुलांना काय आवडेल तो भाग वेगळा, पण मुळात कुठल्या प्रकारची कामं अस्तित्वात आहेत ह्याची तरी आपल्याला कुठे कल्पना असते ना. बरोबर. हां, की हे रोल आहेत. आता आपण जेव्हा होतो शाळेमध्ये तेव्हा सगळीकडे इंजिनियर आणि डॉक्टर. मला माहिती पण नव्हती इंजिनियर नेमकं करतो काय. मग तेच आहे ना की तू बाकीचे करतायत म्हणून तू करतोस. हां. त्याच्यानंतर परत आता कॉमर्समध्ये CA सगळ्यांनी हातवर केला. बरं, मी पण CPT दिली अक्षरशः, म्हणून सगळे माझ्या वर्गातले सगळेजण CA कोण करते, बऱ्याच जण 80-90% मुलांनी हातवर केला. म्हटलं बरं मी पण करतो, चल माझेच मित्र आहेत सगळे, असा विचार करून मी केला. आणि CPT दिली सुद्धा, पासही झालो. पण नंतर मला लक्षात आलं की अरे ह्यात आपण काय करणार आहोत, लोकांचं टॅक्सचे हिशेब करणार आहोत आपण, किंवा लोकांचे हिशेब आपण तपासणार आहोत. आणि मग मला वाटलं मला हे काम करायचं आहे का, नाही मला नाही करायचं हे काम. पण आता ते चांगलं झालं की तुला लक्षात आलं. कधी कधी असं होतं की आपण ते करतो पूर्ण आणि नंतर आपल्याला जे काम मिळतं मग वाटतं रे हे काय काम आहे. म्हणूनच करिअरच्या सगळ्या संधी ह्या आधीपासूनच असे विद्यार्थ्यांचे पालक येतात, एखाद्या दिवशी ठरलेल्या दिवशी एक पालक येतो आणि मग शाळेने त्याच्याशी वाटाघाटी करून की बाबा तुला कधी जमेल तेव्हा तू ये वगैरे, असं काय ते बघावं. आणि मग येऊन मुलांना समजवायचं. आणि याच्यात फायदा काय असतो की तो पालक असतो आधीच, म्हणजे त्याला थोडासा तरी सराव असतो मुलांशी कसं बोलावं, कारण त्याला स्वतःच्या मुलाशी बोलायची सवय असते, आईला बापाला जो कोण असेल तो. त्यामुळे ते त्या मुलांशी बोलू शकतात. आता मला आठवतं आहे शाळेत असताना आम्हाला कोणीतरी एक कलेक्टर होते, त्यांच्याकडे पोस्टाच्या वेगवेगळ्या जुन्या पाण्या सगळ्या प्रकारच्या पत्रांचा आणि शिक्क्यांचा आणि अशा बऱ्याच गोष्टींचा संग्रह त्यांच्याकडे होता. आणि आता मला आठवत नाही की ते स्वतः त्यात पोस्टातले कर्मचारी होते की दुसरं काही, नुसतेच फक्त त्यांना छंद होता. आणि म्हातारे होते आणि चांगला माणूस होता असं मला आठवतं आहे. पण मला दया आलेली त्यांची, आणि त्याच वेळेला मला प्रचंड कंटाळा आलेला, कारण ते अगदी मनापासून, खूप मनापासून स्वतःचा सगळा संग्रह असं ते उभे राहून दाखवत होते, मुलांना सांगत होते हे असं आहे तसं आहे. त्यांचा आवाज पण शेवटपर्यंत पोचत नव्हता. आणि त्यामुळे दया येत होती त्यांची की ठीक आहे, तुम्ही मनापासून तुम्हाला जे हवं आहे ते सांगताय, आम्हाला नाही ऐकायचं. आम्ही कंटाळले. मला स्वतःला कळतं की मी कंटाळा आलाय मला, पण अरे रे बिचारे आजोबा, असं करून मी ऐकत होतो. पण बरेच मुलं नव्हती ऐकत, आणि मला त्यांना नाही दोष देऊ शकत. तुम्ही यासाठी नाही आलो आहे आत्ता शाळेत, आम्हाला काय ते शिकवा आणि घरी पाठवा आम्हाला, हे तेव्हा डोक्यात असतं. मग माणूस पण समोर सांगणारा असा असायला हवा, ज्याला माहिती असायला हवं की आपला प्रेक्षक कोण आहे, त्याला गुंतवून कसं ठेवायचा मी जे काय बोलतोय ते बोलण्यात. आणि त्याचा थोडाफार सराव आई बापांना असू शकतो. मला माहिती आहे माझ्या मुलाला काय सांगितल्यावर तो माझ्या बोलण्याकडे लक्ष देतो. असू शकतं, आपण गॅरंटी नाही देऊ शकत. मी म्हणतो ती शक्यता जास्त आहे, कारण ते पण आहे की माहिती असणं एक गोष्ट झाली आणि प्रेझेंटेशन करणं दुसरी गोष्ट झाली. की मलाही माहिती आहे आणि मी हे प्रेझेंट करतोय, म्हणजे शिकवणं, माहिती असणं आणि शिकवणं दोन वेगवेगळ्या गोष्टी. बरोबर. मगाशी आपण सांगितलं तसं की मला एखादा विषय येतोय आणि तो जर मला व्यवस्थित समोरच्याला समजावून देता येत नसेल साध्या सोप्या शब्दात, तर तो मला स्वतःला कितपत समजलाय बरोबर यावर ते परत येऊन पडतं. पण तो आता वेगळा विषय झाला. मगाशी होमस्कूलिंगबद्दल आपण म्हणत होतो, नाही आता आपण होमस्कूलिंगबद्दलचा विषय काढून शेवटी परत शाळांमध्येच येतो, कारण आपला सगळा अनुभव शाळेतला आहे. बरोबर. प्रत्यक्षात होमस्कूलिंग करणाऱ्या आपल्याला उद्या मुलं झाल्यावर त्यांना कुठल्या तरी शाळेत घालायचं आणि लाखो रुपये दरवर्षी खर्च करायचे, की होमस्कूलिंग करायचं आणि आपल्याला हवं ते त्यांना शिकायला मिळेल याची खात्री करायची. आता एक मुद्दा मला हा पडतो की मला प्रश्न पडतो असा की कुठे मी यूट्यूबवरती कोणाचा एक व्हिडिओ बघितलेला, त्यात तो म्हणाला की तुम्ही
आपण 15 वर्ष शिकतो KG पासून पकडलं तर आपल्याला पैसे स्टॉक मार्केटमध्ये का टाकावे लागतात? आपल्या आईबाबांनी आपल्यावरती 15 वर्ष खर्च केला असतो, तर आपण केपेबल होत नाही कोणता बिझनेस किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी. आपण 25 वर्ष शिकतो जवळपास. समज म्हणजे आता आपण आयुष्यभर शिकत असतो. तसं नाही, म्हणजे आता मास्टर्सपर्यंत तर करतात सगळेजण, किंवा ॲडिशनल कुठला तरी कोर्स करतात, प्रोफेशनल कोर्स शाळांमध्ये, किंवा असं बोलतो मी सिलेबस शाळेपुरतं KG पासून ग्रॅज्युएशन पर्यंत. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर 17-18 वर्ष 18 वर्ष पकड. हां, पण तेवढे वर्ष शिकून देखील तुझ्या आईबाबांमध्ये तो कॉन्फिडन्स नसतो की माझे पैसे, हे जे पैसे आहेत ते मी मुलावरती लावू शकतो. स्टॉक मार्केटमध्येच टाकतात, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट. पूर्वीच्या काळी जर बघितलंस तर लोक पैसे साठवून नंतर ते त्या मुलाला द्यायचे, मग ते व्यवसाय सुरू करायचे. आपल्याला शिकवतात शाळा की भारत कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान होता, पण तो काही कृषीप्रधान नव्हता. ते लोकांचे सगळ्यांचे वेगवेगळे मेटलर्जी वगैरे बिझनेस, लोकांचे धंदे ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे बुडवले, त्यामुळे त्यांना झक मारून परत शेती करावी लागली, शेतमजूर झाले ते. आणि ब्रिटिशांना हवं होतं की शेती करा, उत्पन्न वाढवा, म्हणजे आम्ही ते आमच्या देशात नेऊ शकू. म्हणजे ब्रिटिशांनी तेच सांगितलं की जे त्यांना पाहिजे होतं तेच पिकवायला. पण मुद्दा आहे की ते कसं होईल, ते होमस्कूलिंगमधनं व्हायचं शक्यता. मग परत आपण, कारण पूर्वीची पद्धत अशी असणार की बाप स्वतःच्या मुलाला शिकवायचं जे त्याला यायचं, बरोबर. मग होमस्कूलिंगने पुन्हा तोच प्रकार होईल असं तुझं म्हणणं आहे? गरजेचं नाही आहे ना. आता पूर्वीच्या काही लिमिटेड रिसोर्स होते, इंटरनेट नव्हतं की बाबा ते शिकू शकतो जे त्याला येतं, पण आता इंटरनेटमुळे मुलगा काही शिकू शकतो जे त्याला हवं आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालास त्यांच्यात की शाळांमध्ये शिकवत नाहीत, मुलं स्वतः शिकत असतात, तर फक्त आहे की त्याला धाक लागेल की शिकायचं आहे, अभ्यास करायचा आहे, कारण त्याशिवाय कोण शिकणार नाही. तेही खरं आहे. म्हणजे जर एकीकडे मुलांना होमस्कूलिंग करवायचं आणि सॉफ्ट पॅरेंटिंग करायचं, जर हे मिश्रण झालं तर मग कदाचित त्या मुलाला मग पुढे जगाचा सामना कसा करता येईल वगैरे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असं नाही की त्याला कधी ओरडायचंच नाही, त्याचे सगळे लाड पुरवायचे आणि त्याला घरातच डांबून ठेवायचं आणि शिकवायचं. हा मुद्दा नाही आहे तिथे. तू त्याला घरातच डांबून नाही ठेवतेस, तू त्याला बाकीचं जे तू मगाशी म्हणवतास बघ की मुलांकडे आता वेळच नाही आहे, दुनियाभरच्या ॲक्टिव्हिटीज करत असतात, स्पोर्ट्समध्ये टाकतात, म्युझिकचे वेगवेगळे क्लासेस असतात, तर तेच आहे ना की तू तिथे जी जगाशी इंटरॅक्शन करतोय. ओके, हां, मग असं नाही की तो घरातच बसलाय. नाही, हां, ते मान्य मला. हां, आणि तिथे त्याचे वेगळे धाक असणारच. समज जर तू स्पोर्ट्समध्ये असेल तर कंपल्शन असतंच तुला एक फिटनेससाठी किंवा कसं, बरोबर, ते त्या तिकडच्या सरांचं ऐकावं लागेल. पण आता ते पण होत चाललंय की कुठल्याही प्रकारचे शिक्षक प्रशिक्षक जर थोडं जरी त्यांनी आवाज चढवला, मुलांना ओरडले, काही केलं, तर लगेच पालक धावत येतात ना, आमच्या मुलाला का बोललं वगैरे. किंवा आता आपल्याला माहिती नाही त्याचं प्रमाण किती आहे, आपण शिक्षक नाही, आपण पालक नाही, आणि आपण आता लहान मुलं पण नाही, पण ऐकायला तर ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि मग डोक्यात आपण पुढचा भविष्याचा विचार करत बसतो की ओके, उद्या आपल्याला मुलं झाल्यानंतर आपण त्यांना नेमकं कसं वाढवायचं, आणि कुठल्या तरी तज्ज्ञ माणसाला आणून बसवून त्याचं मुलांचं मानसोपचार तज्ज्ञ, कुठले मानसोपचार तज्ज्ञ वेगळा झाला, मानसशास्त्रज्ञाला एखादा बोलवून मुलांची मानसिकता कशी असते आणि पालकांमध्येच्या मानसिकतेत कसे बदल घडत जातात वगैरे वगैरे, हे सगळं आपण समजून घेऊ शकतो. एखाद्या माणसाला कधीतरी आपण इथे बोलवू शकतो, पण आपली स्वतःची अक्कल लावून, कारण हे सगळ्यांना जमणार नाही आहे, बरोबर. प्रत्येकजण पॉडकास्ट सुरू करणार नाही आहे, तर मग नुसतं आपलं रोजचं आयुष्य जगता जगता ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवत कसं काय आपण शिकून घ्यावं की आपल्या मुलांना कसं वाढवावं, आणि आपल्या जेव्हा कधी होतील तेव्हा त्यांचं संगोपन कसं करावं, त्यांना शिक्षण कसं पुरवावं, चांगलं शिक्षण, चांगले संस्कार आणि चांगली कौशल्य त्यांना शाळेत पाठवतो, म्हणजे कुठलं तरी कौशल्य शिकायला पाठवतो ना, या दृष्टीने पाठवतो की उद्या तो जेव्हा बाजारात जाईल तेव्हा त्याच्याकडे बाजाराला देण्यासारखं काहीतरी असेल, बरोबर, की माझ्याकडे ही कौशल्य आहेत आणि मी माणूस म्हणून चांगला आहे, तर माझा स्वीकार करा आणि त्या बदल्यात मला काय पगार द्या किंवा मला एक उत्पन्नाचा स्रोत मिळवून द्या. तर असा माणूस आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी त्याला शाळेत पाठवायचं की घरीच ठेवून आता हे करायचं, हे करताना, आणि त्याला छंद कोणते जोपासायला लावायचे. एक मुद्दा मला याच्यात ॲड केला की त्याला कसा घडवणार. तर मगाशी तू एक मुद्दा म्हणालास की पूर्वी तेच शिकवायचे, ते स्वतःला यायचं, तर त्यासाठी
तुला ते पहिले शिकावे लागतील. म्हणजे ते आपल्याला पहिल्या त्या गोष्टी शिकायला लागतील, त्यातल्या काही गोष्टी जर त्या तुला समोरच्या पिढीला शिकवायच्या, पुढच्या पिढीला जर तुला शिकवायच्यात, तर त्यासाठी त्या गोष्टी आपल्या आधी शिकवायला लागतील. म्हणजे तुला जर हवं आहे तेवढं की माझा मुलगा मुलगी कोण असेल समज होणार, त्याला बॉक्सिंग गायला पाहिजे, तर मला वाटतं कदाचित पहिलं आपण ते शिकलं पाहिजे. आणि त्याला नाही तू बॉक्सिंगच्या क्लासला जा. ते ती तक्रार आता तीच होती ना, की आई वडील तक्रार करतात की आमचा मुलगा पूर्ण वेळ स्क्रीनसमोर असतो, की मुलगा मुलगी कोणी. आता आपण आपल्या तोंडात पहिल्यांदा मुलगा आहे तर आपण आहोत म्हणून, तर पूर्ण वेळ स्क्रीनसमोर असतो. पण त्याचं बऱ्याचदा कारण हे सुद्धा असतं की आई वडील स्वतः पूर्ण वेळ स्क्रीनसमोर असतात आणि मुलं त्यांना बघत बघत मोठी होतात. तर मग जर आपली इच्छा आहे की आपल्या मुलांनी वाचन जास्त करावं, तर आपण वाचन वाढवायला हवं. आपली इच्छा आहे की मुलांनी नेहमी खरं बोलावं, तर आपण नेहमी खरं कारण बऱ्याच लोक काय होतात, लोक माझ्या मुलाबरोबरच आहे मी मला हवं ते करेन आणि असं वाटतं ह्याला फसवू शकतो, पण त्यांचं लक्ष असतं. जर बाप शिव्या घालत असेल तर मुलं पण शिव्या लवकर घालायला लागतात. हो बरोबर. मला माझ्या बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. एक दवाखान्याबाहेर बसले होते वाडवगड डॉक्टरांची, तर तेव्हा अगदी लहान म्हणजे 1-2 वर्षाचं मूल असेल जे आईने असं कडेवर घेऊन ठेवलेलं होतं त्याला, आणि समोरून एक कुठलं तरी मांजर गेलं. तर आई त्या मुलाला ते मांजर दाखवायला लागली आणि ते मूल नुकतंच बोलायला लागलेलं वगैरे असेल, तर ती मांजर दाखवायला लागली, बघ किती छान आहे, गोडे वगैरे, आणि तो मुलगा त्या मांजराला शिव्या घालायला लागला. आणि तिथले सगळे लोक हसायला लागले, कारण मग लक्षात आलं ना की नेमकं काय झालं. घरी तो तेच ऐकत असणार. हो. आणि ती बाई ओशाळली वगैरे सगळं काही झालं, ठीक आहे. पण मग थोडक्यात काय की लक्ष द्यावं लागतं स्वतःच्या वागण्या बोलण्याकडे, की शिव्या घालणं हा एक ज्या वाईट सवयी आहेत. मुद्दा झाला की बरोबर की जसं दारू पिणारा वडील असतील, सिगरेट पिणारी वडील, तर मुलगा पण साहजिकच आहे. हो, कारण तो बघतो त्यांना. आपल्याला होतं असं की लहानपणापासून सगळ्यात पहिला हिरो आपल्यासाठी आपले आई वडील असतात, की आहे पहिले आदर्श. आपण लहानपणी सांगतो माझ्या बाबा माहिती केवढे फाईट मारतील, बरोबर. तर तो एक वेगळा मुद्दा. पण तू जे म्हणालास की आधी आपल्याला सुधारायला लागेल त्यासाठी, आणि या सगळ्यांमध्ये मुलांचा फरक पडतो. आता तू म्हणाला माझे बाबा वगैरे, तर त्याचा फरक कसा पडतो. माझा पुतण्या तो आता बुद्धिबळ खेळायला शिकतोय, अजूनही तो काहीही करतो. म्हणजे त्याला हा फरक कळत नाही आहे की प्यादा, लहान आहे मुलगा 6-7 वर्षाचा आहे, प्यादापेक्षा वजीर मोठा, हत्ती, हा फरक. आपण कशाने तरी काहीतरी मारतोय, यात त्याला मजा आहे. तर सध्या तो ते शिकतोय. पण तो माझ्याबरोबर खेळायला बसतो आणि मला बुद्धिबळ कधी खेळायला आवडतं, त्यामुळे मी तयार होतो. कधी झालं असं की आता मला बुद्धिबळ खेळायची चांगली सवय आहे आणि आवडही आहे, तर मी सहज माझ्या बाबांना हरवतो, दादालाही हरवतो आणि माझ्या पुतण्यालाही. तर त्याने तेवढं बघितलंय की मी ज्या कोणाशी खेळतोय, म्हणजे कोण माझा दादा, माझे बाबा आणि तो, मी त्यांना सहज हरवतो. शाळेत जाऊन सगळ्यांना सांगून माझा काका सगळ्यात बेस्ट चेस प्लेअर आहे, हे ते, त्याला कोणीच हरवू शकत नाही असं वगैरे सांगून मोकळा झालाय. म्हटलं अच्छा बापरे, असं करून मोकळा झाला. अच्छा, जरा जास्त झालंय. हो, पण त्याच्यासाठी तू आदर्श बनलास, कारण त्याने तुला बुद्धिबळातला. तर ते मुलांच्या मनावर लगेच ती प्रतिमा बिंबवली जाते. आणि जर अशा म्हणजे मुलांसमोर जर आपण हे डोक्यात ठेवून सुद्धा जर त्यांच्याशी नीट वागलो नाही, त्यांच्या समोर आपण आपली वागणूक, आपले वर्तन नीट ठेवलं नाही. पण आता याच्यात अजून एक गोष्ट, तू म्हणतोस त्यांच्या समोर चांगलं वागायचं, पण यासाठी तुझ्या पण सवयी तशाच लागतील. आपलं प्रामाणिक त्यांच्या समोर, म्हणजे त्यांच्या समोर आपण अनभिज्ञपणे जसे वागतो ते आत्मसात करून घेतात. म्हणजे कारण असं नाही की हा समोर आहे म्हणूनच मी चांगलं वागेन, कारण त्याच्यासाठी आपल्यालाच आपली वागणूक सुधारायला लागेल. पण ती आत्तापासून सुधारायला हवी. हो. कारण आपल्याला वाटतं मुलं झाल्यावर बघू, पण ते तसं होत नाही. त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच, जर आपल्याला उद्या चांगला माणूस घडवायचा आहे तर आपल्याला आधी चांगला माणूस व्हावा लागेल, तर ते त्याच्यात उतरेल. बरोबर. आणि असं नाही की लग्न झालं की तुला एक लायसन्स मिळालं मुलं जन्माला घालण्याचं, म्हणजे काय म्हणून बाप म्हणून मी लायकीचा आहे का हे पहिलं तुला, म्हणजे मला वाटतं युरोपात वगैरे ट्रेनिंग देतात का त्यासाठी, मला काही कल्पना नाही, बघायला हवं. म्हणजे पण मुद्दा आहे की आपण सुधारायला हवं, असं हे तर नक्की आहे. माणूस नुसतं ह्याच्या बाबतीत नाही, स्वतःला एकूणच माणूस म्हणून आपण स्वतःला सुधारलं की आपोआप बरेच प्रश्न मग तसेच सुटतील. व्यायामावरती आलं, समज तू जसं म्हणालास की तुझा भाचा तुला चेस खेळताना बघितलं, तो खुश झाला, म्हणजे त्याला वाटलं की, तर तेच आहे ना, जर तू फिजिकली स्ट्रॉंग असशील, पुतण्या, हां,
तर फिजिकली जर तू स्ट्रॉंग असशील, मजबूत असशील, तर त्यासाठी पण एक आदर्श असेल ना की अरे माझा काका काय ताकद आहे त्याच्या. हो, कधीतरी म्हणेल होपफुली. तर तसं आहे. मग आपल्याला स्वतःसाठीच नाही तर या गोष्टीची आपल्याला जाणीव ठेवायला हवी की आता आपण मुलांबद्दल बोललो फक्त, पण फक्त मुलांचा प्रश्न नसतो. मगाशी आपण म्हणत होतो की आपण एकमेकांनाही आदर्श मानू शकतो की अरे वेदांचे हे गुण चांगले आहेत तर मला त्याच्याकडनं हे शिकायला हवं. आणि जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण जमिनीवर येत जातो आणि नम्र होत जातो. मला आठवतं एकदा लहान असताना मी देवाच्या अस्तित्वावरनं माझ्या बाबांची भांडत होतो आणि मग बाबा म्हणाले कोणाला तरी मानायला हवं. म्हटलं कशाला मानायला हवं, तर नम्र राहायला हवं, आपण नम्र राहायला हवं. म्हटलं काय गरज आहे नम्र राहायची, मोठा झालास की कळेल तुला असं मला म्हणाले होते. तर आपण नम्र होत जातो आणि त्यामुळे आपल्याला हे समजत जातं की आपण प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकू शकतो. बरोबर. तर ह्याचाच अर्थ असा की लोक आपल्याकडनंही काही ना काहीतरी शिकत असतात आपल्या नकळत. आपल्याला समजत नाही की आपण कोणाला प्रेरित करतो. बरोबर. आपल्याला वाटत असेल अरे मी मूर्ख आहे, आणि ते बरोबर आहे, वाटलं पाहिजे आपण जमिनीवर खायला पाहिजे, पण अगदीच स्वतःलाही कमी लेखू नये. आपल्याला वाटत असतं त्यापेक्षा आपण जास्त चांगले माणूस असतो, यावर माझा विश्वास आहे. पण आपल्या नकळत जर आपल्या आजूबाजूचं जग प्रेरित होत असेल तर आपण प्रयत्नपूर्वक जास्तीत जास्त स्वतः चांगले आदर्श मांडायला हवेत जगासमोर. आणि त्यासाठी आपण स्वतः नीट वागायला हवं आणि नीट वागायला हवं, नीट बोलायला, आपल्या सवयी चांगल्या हव्यात, त्यासाठी आपल्या सवयी चांगल्या हव्यात. आणि त्या दिशेने आपण हे आता एक पाऊल उचलतोय पॉडकास्टच्या माध्यमातून की चांगलं बोलायची सवय आपण स्वतःला लावून घेतोय. आज आता आपण हा जो संवाद साधला त्यामध्ये नक्कीच आपण 4 गोष्टी किंवा कदाचित 40 गोष्टी अशा केली असती. हां, म्हणजे अरे तुम्हाला काही अक्कल, म्हणजे जर उद्या 4 वर्षांनी आपण हा व्हिडिओ बघताना अरे आपल्याला काहीच अक्कल नव्हती, काही बडबडत होतो आपण, वाटू शकतं. पण मुख्य म्हणजे मूर्खासारखं बोलण्याची मुभा लोकांकडे असायला हवी आणि आपण लोकांना द्यायला हवी. म्हणजे मी फक्त वैयक्तिक पातळीवर म्हणत नाही आहे, सगळ्याच. आता सामाजिक पातळीवर होतं बघ कसं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न येतो. म्हणजे कोणतरी बोलला आणि मला राग आला, हां, कोणीतरी काहीतरी म्हणाला, त्याने माझ्या भावना दुखावल्या. आपण लहानपणी एक गोष्ट ऐकायचो कायम, 7 शेपट्यांचा उंदीर. ऐकलेच गोष्ट? नाही. काय गोष्ट आहे? 7 शेपट्यांचा उंदीर गोष्ट अशी आहे की एका उंदराच्या पिलाला 7 शेपट्या असतात आणि तो उंदरांच्या शाळेत जातो तेव्हा तिथे बाकी उंदीर त्याला चिडवत राहतात, ये 7 शेपट्यांचा उंदीर, 7 शेपट्यांचा उंदीर. मग तो घरी येऊन रडतो आणि मग आई त्याला म्हणते अरे अच्छा चिडवतात का, तुला काळजी करू नकोस हां वगैरे असं करून ती त्याची 1 शेपटी कापून देते. मग तो दुसऱ्या दिवशी शाळेत जातो, मग त्याला म्हणते 6 शेपट्यांचा उंदीर, 6 शेपट्यांचा उंदीर. मग अशी ती 1 शेपटी त्याची कापत जाते आणि शेवटी त्याची 1च शेपटी उरते. मग तो बाकी उंदरांसारखाच होतो, पण तरीसुद्धा बाकी उंदराची पिलं त्याला चिडवत राहतात, 1 शेपटीचा उंदीर, कारण त्यांना तोवर कळलेलं असतं की अरे हा चिडतो आपण चिडवलं. बरोबर. मग ती तेही कापून टाकते आणि मग बिन शेपटीचा उंदीर म्हणून त्याला चिडवतात. मग शेवटी आई त्याला म्हणते की अरे ते कितीही चिडव देत, तू कशाला चिडतोस, तू लक्ष देऊ नकोस, दुर्लक्ष करायला. आपल्या बरोबर व्हायचं शाळेमध्ये आपल्या आजूबाजूला. माझा भाऊ मला जाम सतवायचा, चिडतो कळलं, आई बाबा पण बरोबर सतवायचे की हा चिडतो जरा. आपण जेवढे जास्त चिडतो तेवढे आपल्याला जास्त चिडवत राहतात आपल्या आजूबाजूचे, बरोबर. आणि यात स्वतः आपल्या घरचे पण भाग घेतात भरपूर, कारण पण तेच नंतर स्वतःला आपल्याला शिकवत राहतात की सांगत राहतात आणि तू चिडतोयस म्हणजे तू बरोबर करत नाहीस, तू बरोबर वागत नाहीस, समोरचा तुला कितीही चिडवू दे, तू चिडायचं नाहीस. आपण 5-6 वर्षाच्या मुलांना हे शिकवतो, बरोबर. आपण स्वतः ते शिकलोय, आपल्याला सतत आपल्या आईवडिलांनी सांगितलंय. जर लहान मुलांना आपण हे शिकवतो तर आपण समाजातलं हे का नाही शिकवू शकत? जे ताडामाडासारखे वाढलेले लोक आहेत त्यांच्या झुंडीला आपण हे का नाही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवू शकत की ठीक आहे समोरचा माणूस काहीही म्हणालेला असू दे, तो कितीही तुम्हाला चिथावत असू दे, त्याला तुम्ही इग्नोर करू शकता. तर ती आपल्याला सांगतात की कुत्री भुंकतात, तुम्ही काय दगड मारत फिरता का, अरे तुम्ही इग्नोर करा ना त्या माणसाला, दुर्लक्ष करा त्याच्याकडे आणि तुम्हाला तुमची कामं आहेत ना ती करत बसा ना. आता आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर हा प्रश्न येतो. म्हणजे धार्मिक भावना दुखावतात, आमच्या कुठल्या तरी नेत्याचा, राजकीय नेत्याचा अपमान केला किंवा त्याच्यावर विनोद केला तर तो एकदम तो अपमान झाला, त्याला काहीतरी घालून पाडून काहीतरी म्हटलं त्याच्याविषयी अपमान झाला. नाही पण आता एक गोष्ट आहे की समज नाव घेऊन घालून पाडून बोललं तर ते केस करू शकतात कोर्टात की मानहानीचा दावा ठोकू शकतात, मानहानीचा ठोकू शकतात. पण भावना दुखावल्या हे विचित्र गोष्ट होते. पण त्यातही थोडा आहे ना, तर समजा तू लोकप्रतिनिधी आहेस निवडून आलेला,
तर तुझ्यावर टीका करण्याचा लोकांना अधिकार आहे. आणि तो कुठल्याही पातळीवरची टीका असू दे ती, ते करण्याचा अधिकार लोकांना असायला हवा ना. जर आपण लोकशाही म्हणतो, मुद्दा माझा हा नाही की टीका करणारा माणूस योग्य टीका करतोय की नाही, किंवा तो स्वतःची पातळी सोडून वागतोय की नाही. माणसाला जे बोलायचंय ते बोलू द्या. त्यातनं दोन गोष्टी होतात. लोक ठरवतील ना, की लोक ठरवतील, लोकांना ठरवतील. त्यातनं दोन गोष्टी होतात. एकतर आपल्याला जो बोलतोय त्या माणसाची लायकी कळते. तो जर व्यवस्थित बोलत असेल तर बाबा आपल्याला कळतं की हा नीट बोलणारा माणूस आहे, ऐका त्याचं, ऐका मुद्देसूद टीका करतोय का. आणि तो जर नसेल व्यवस्थित बोलत, घालून पडणे अर्वाच्य भाषेत बोलत असेल, शिवराळ भाषेत बोलत असेल, किंवा जो त्याचा मुद्दा आहे तोच गणलेला असेल, तर आपल्याला ते कळू शकतं ना की अरे हा माणूस मूर्ख आहे, त्याला बोलायचं कसं त्याची अक्कल नाही, किंवा काय बोलायचं त्याची अक्कल नाही. त्याचा मुळातच त्याचा बेसच गणलेला आहे. मग तुम्ही त्यांना इग्नोर करा. तुम्ही महत्व कशाला द्या, वेळ कशाला वाया घालवता. बरोबर, पण मग तो ते समजण्यासाठी आधी त्याला बोलू तर द्या. त्याला स्वतःचा मूर्खपणा स्वतःच्या हाताने उघडा पाडू द्या. आणि तशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. हो. तुम्ही जर दुसऱ्या बाजूला उभे आहात आणि माझा अपमान झाला किंवा माझ्या नेत्याचा अपमान झाला वगैरे वगैरे, मग कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत म्हणा आणि सोडा. आणि हा आपला मूळ स्वभाव असतो, तो असायला हवा. मग तुमची धार्मिक भावना असेल किंवा तुमचा नेत्याचा अपमान असेल किंवा इतर कुठल्याही विषयावरनं जर तुम्ही म्हणताय की हा अपमान आहे, तर यातून तुमची इन्सिक्युरिटी, आता इन्सिक्युरिटी पटकन माझ्या तोंडात येतोय म्हणून म्हणतो, पण इन्सिक्युरिटी तुमची कळते की तुम्हाला चिकित्सेची इतकी भीती वाटते की तुम्ही फालतूतल्या फालतू माणसाने तुमच्याविषयी काही म्हटलं तरी तुम्ही पेटून उठता. का? जर तुमच्या धार्मिक भावने, धार्मिक श्रद्धेवर, आस्थेवर विश्वास आहे, तर कोणीही काही म्हटल्याने तुम्हाला फरक पडता कामा नये. मला माहित तो मूर्ख आहे, मला माहिती आहे माझी श्रद्धा कशावर आहे आणि ते किती शक्तिशाली आहे. ते एखाद्या माणसाने चिकित्सा केली चांगल्या शब्दात जरी, तुम्हाला ती पटो न पटो, त्याला ते करण्याचा अधिकार आहे. तुम्ही तर्काच्या आधारावर त्याला विरोध करू शकता. तुम्ही पण त्याला शिव्या घालू शकता. तुझ्या मते, माझ्या मते कायद्याच्या आधारे तुला अटक केली जाते याच गोष्टींवरती, की माझ्या भावना दुखावल्या. मग कोणत्याही भावना असतील, कायदे तसे केले जातात आणि ते अगदी संविधानाला अनुसरूनच केले जातात असंही नाही. मुळात कायद्याचं स्वरूप जर असं असेल की त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी, तर तो कायदा काढून टाकायला हवा किंवा सुधारायला हवा. बरोबर. पण ते फार पुढचा प्रश्न आहे. बरेच असे कायदे आहेत जे कायदे व्यवस्थित आहेत, त्या कायद्यातून सुद्धा आपल्याला संरक्षण आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, पण ते गेले खड्ड्यात कायदे. पण आता एक गोष्ट, लोकांच्या भावना महत्त्वाच्या, हे होऊन जातं. आता समज आपण रेकॉर्ड करता करता काय बोललो आणि कोणाच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी केस टाकली, तर तुझा वेळ वाया गेला ना ह्याच्यामध्ये. तो एक शस्त्रासारखा वापर, म्हणजे तुझा कोण हेतूही नसतो की मला कोणाच्या भावना दुखवायच्या आहेत. तुझा काय आपला हेतू वेगळाच असेल, आपण नुसती चर्चा करतोय. आणि मग तू जसं म्हणाल की शस्त्रासारखा वापर करून वेंडेटा, की मला याची वाट लावायची, मला निमित्त हवंय. आणि याच्या दोन्ही आपला वेळ पण गेला आणि पैसेही गेले कोर्टामागे. बरोबर. आपल्या इथे केसेस पटकन निकालही लागत नाही, केसेस वर्षानुवर्ष चालू राहतात. मग तेही एक गोष्ट. तुला काय वाटतं आपण काय काळजी घ्यावी का म्हणजे या गोष्टीमागे? आता तरी आपण बोलू शकतो की प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार हवा, पण तो भारतात नाही आहे. आपल्या इथे लेफ्टच्या माणसाला तो काहीतरी बोलला वाईट, की राईटवाले बोलतात ह्याला अटक करा, राईटवाला काय म्हणाला की लेफ्टवाले बोलतात की ह्याला अटक करा. म्हणजे दोघांनाही ती मॅच्युरिटी नाहीच आहे की सगळ्यांनी बोलायला हवं, म्हणजे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार हवा, हे इन जनरल नाहीच आहे. नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा माझ्या टीममधला काहीतरी म्हणाला आणि समोरच्या टीममधला त्याला अटक करायला म्हणतोय, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मला जाणीव होते. ते सगळं खरं आहे, पण मग ते आता सध्या तरी नाही आहे ना. मग आपण काय काळजी घ्यायला हवी? आपण काळजी ही घ्यायची की अख्खा व्हिडिओ आपला शूट करून झाल्यानंतर तो नीट झालाय का कुठे काय बघायचा, आणि कुठे काय गणलं असेल तर ते एडिट करून टाकायचं. सध्या आपला नाईलाज तो आहे, आणि हा खरोखर नाईलाज आहे. कारण मला माणूस जर सुधारायचा, तर आता आपण पॉडकास्ट सुरू करतोय या आशेने की आज आपण बोलतोय त्या मानाने 4 वर्षांनी आपण जास्त चांगले वक्ते होऊ. बरोबर. आपल्याला आपल्या मनातले विचार स्पष्टपणे शुद्धपणे मांडायची सवय लागावी. जर ते 4 वर्षांनी व्हायचं असेल तर आत्ता आपल्याला मूर्खासारखं आपले विचार कसे बसे कसे तरी मांडायची मुभा मिळायला हवी. बरोबर. आणि आत्ता ती अशासाठी मिळेल कारण आपल्याला कोण कुत्रा विचारत नाही. 4 वर्षांनी आपण परफेक्ट झालेले नसू, पण समजा 4 वर्षांनी 4 माणसं आपल्याला ओळखत असतील आणि तेव्हा आपण मूर्खासारखं काहीतरी म्हटलं, तर तेव्हा सुद्धा ती मुभा कायम टिकून राहायला हवी तत्वतः.
की तू चुकलायस पण चुकलायस, हे तुझं चुकलं, हे तू काय बरोबर नाही म्हणालास, हे तू पातळी सोडून वागलास, किंवा अरे अभ्यास वाढव तुझा, आणि एवढ्यावर म्हणून लोकांनी सोडून द्यायला हवं. मी असं नाही म्हणत मी ट्रोल वगैरे ह्या गोष्टीवर नाही म्हणत. तुम्ही ट्रोल करा, वाटेल ते करा, तुम्ही शिवाय करण्याचा पण अधिकार आहे ना, तो अधिकार आहे, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही शिवाय घाला बिनधास्त, अनलेस तू कोणाला थ्रेट नाही देतेस, काहीतरी उडवेन तुला किंवा असं काहीतरी असे धमक्या द्यायच्या नाही आहेत आपल्याला. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने हवं ते तुम्ही टीका करू शकता, तो तुम्हाला अधिकार आहे. त्या अधिकारापलीकडे जाऊन तो अधिकार ठेवा, पण तुम्ही माझ्या अधिकारावर, माझा हवं तसं बोलण्याच्या अधिकारावर अतिक्रमण करू नका. की नाही हा बोलतोय ते बरोबर नाही, याचा चॅनल बंद पाडला पाहिजे. अरे जर मी बोलतोय ते बरोबर नाहीये तर मी बोलतोय ते बरोबर नाहीये हे म्हणा आणि गप्प बसा. बघूच नका, तुम्हाला बघू नका, तो भाग वेगळा. आता लोकांचं काय होतं की हा समाजाची दिशाभूल करतोय, त्यामुळे याला विरोध झाला पाहिजे. शाब्दिक विरोध करा. ते आता आपल्याला सांगतात ना की रेष मोठी, तुम्ही मोठी रेष काढा, तुम्ही तुमचा आवाज वाढवा, माझा आवाज बंद करण्यापेक्षा. बरोबर, ही समज लोकांमध्ये यायला हवी. आणि मी असं अजिबात म्हणत नाही की हे फक्त भारतीय समाजापुरतं मर्यादित आहे. झुंडीच्या मानसिकतेत हे अख्ख्या जगाला लागू होतं. झुंडीची मानसिकता हे जगात सगळीकडे चालू आहे. जरी आपण म्हणतो की विकसित देश आहेत आणि अमुक तमुक, पण तिकडे आपल्यापेक्षा जास्ती आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बऱ्याच बाबतीत आहेत, बऱ्याच बाबतीत हल्ले बिल्ले होत नाहीत लोकांवरती, किंवा आपल्याला ऐकायला येत नाही, किंवा आपल्याला माहित नाही, आपल्याला माहित नाही तेही आहे. पण अशा केसेस नाही मी तरी ऐकल्या की सहसा. आता आपली अडचण ही पण आहे की आपण 1.5 अब्ज लोकांच्या देशात राहतोय, जो आपला देश मोठा आहे नुसताच देशाच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर, पण लोकसंख्येच्या मानाने आपला देश लहान आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत. क्षेत्रफळ कमी आहे, छोट्या जमिनीवर खूप जास्त माणसं दाटीवाटीने राहत आहेत. त्या मानाने आपला देश खूप बरा चाललाय. इतर कुठलाही देश जगातला धर, त्याच देशातली माणसं, त्याच एकाच वंशाची एकच भाषा बोलणारी माणसं, ती सुद्धा त्या देशात, भारतात जी लोकसंख्येची घनता आहे तीच घनता घेऊन गेली तर जगातले अर्धे अधिक देश यादवी युद्धात होरपळून निघतील. असं आपलं माझं त्या बाबतीत मला वाटतं की आपली माणसं खरं तर मुळात खूप सहिष्णू आहेत, आणि त्या बाबतीत कोणाला मला वाटलं वाद नसेल. आपण सहनशील आहोत बऱ्यापैकी, आणि आपण बऱ्यापैकी एकमेकांचा मूर्खपणा सहन करतो. झालं आहे असं की आत्ता आपला इतर संस्कृतींबरोबर खूप काय म्हणतात वास्तव्य आपलं राहिलेलं आहे. त्यामुळे आपण आणि त्यांच्याशी आपली स्पर्धा आणि संघर्ष होत कायम चालू राहतात. अडचण आपली ही आहे की आपल्या स्पर्धेचे निकष, संघर्षाचे निकष हे आपण सगळे त्यांचे घेतलेले आहेत. इंगा कोण दाखवतो, जास्त जास्त भावना दुखावून कोण घेतो, बरोबर. किंवा मी समोरच्याला बोलेल पण मला कोणी बोलायचं नाही, मी मला हवं ते करेन, माझा दंभ मला हवा तेवढा मी टिकवून ठेवेन, पण तुम्ही मात्र नियमाला अनुसरूनच वागलं पाहिजे. तुम्ही माझ्या भावना दुखायच्या. जसं लहान मुलं असतं की मी फाईट मारेन, इगोसेंट्रिझम, की मी समोरच्याला काही फाईट बीट मारेन, मला मारली की मी बोकांड बसवणार, रडारड करणार. बरोबर. तर ते जे दुसऱ्या संस्कृतींमधले अवगुण आहेत, आणि त्या ते अवगुण आम्ही सुद्धा, कारण अस्तित्वाची लढाई आहे वगैरे वगैरे बडबड करून शेवटी असं होतं की जो सगळ्यात जास्त आक्रमक असतो, सुधारण्याच्या बदली आपण बिघडत चाललोय, कारण आपण चुकीच्या निकषांवर स्पर्धा करतोय. आपण समोरच्या संस्कृतीला, दुसऱ्या संस्कृतीला, ज्या संस्कृतींबरोबर आपली स्पर्धा चालू आहे किंवा संघर्ष सुरू आहे, त्यांना आपण आपल्या निकषांवर आणून स्पर्धा करायला लावली की तिथेच आपण जिंकलो. की आपण स्पर्धेचे निकष बदलले की मग काय, मग ब्रँडने काय फरक पडतो की तुमच्या संस्कृतीचं नाव काय आहे, मूल्य जर तुम्ही महत्वाची रुजवलीत तर मग संस्कृतीचा ब्रँड तेवढा महत्वाचा नाही राहत. कारण समोरच्या संस्कृतीतल्या लोकांना तुमची संस्कृती आवडली की हे जास्त चांगलं आहे. या संस्कृतीच्या या 4 गोष्टी चांगल्या आहेत, आपण या आपल्या संस्कृतीत रुजवून घेऊया. आपण आणि आपल्या 10 गोष्टी समजा त्यांच्यापेक्षा चांगल्या असतील, पण त्यांच्या 4 गोष्टी आपल्यापेक्षा चांगल्या आहेत, तर आपण त्या 4 गोष्टी आत्मसात करू आणि मग एकूणातच त्यांच्यापेक्षा जास्त चांगले होऊ. बरोबर. हा स्वभाव रुजायला हवा, पण तो झुंडींच्या गळी उतरवणं फार कठीण असतं. त्यामुळे एकेका माणसाने एकेका वेळी तो ऐकून बाहून रुजवायला हवा, आणि त्याची सुरुवात शिक्षणापासून होते. तो सगळा असा एकूणच हा व्याप आहे. आणि आपण तरी सध्या शिक्षणाबाबतीत काही करू शकत नाही आपल्या पातळीवरती. समाजाला शिक्षण कसं द्यावं वगैरे एवढी आपली योग्यता नाही की हे करा आणि ते करा. तुर्तास
आपण आपल्यावरती फोकस करू. हां, तुर्तास आपण फक्त स्वतःकडे लक्ष देऊ शकतो. तर हा आमचा स्वतःला सुधारण्याच्या प्रवासातला पहिला प्रयत्न आहे. आणि आम्ही इथपासून पुढे माणसानं स्वतःला सुधारण्यासाठी काय काय करायला हवं किंवा काय काय करता येऊ शकतं यावरच्या वेगवेगळ्या उपायांवर चर्चा करत राहू. आणि नुसती चर्चा नाही तर आपल्याला प्रयत्न देखील करत राहावे लागतील. हां, बरोबर. तर ते जे विचार आम्हाला पटत आहेत ते आम्ही आचरणात आणण्यासाठी कशी धडपड करतो आहे, त्यात आम्हाला कितपत यश येतं आहे किंवा अपयश येतं आहे, याविषयी आम्ही पुढे पुढे असंच मांडत राहू आणि तुमच्यासमोर सादर करत राहू शक्य तितक्या प्रामाणिकपणे. तुम्हीसुद्धा मोठ्या मनाने आम्ही आमच्या या प्रवासामध्ये ज्या काही चुका करू, कारण आम्ही हमखास भरपूर चुका करू, त्या मोठ्या मनाने पोटात घ्याल आणि चुका कमीत कमी चुका करण्याचा प्रयत्न देखील करू. हां, असं नाही की मुद्दाम चुका करू. बरोबर. ज्या काही चुका होतील आमच्याकडून शक्य तितका आमचा प्रयत्न हा राहील की जी चूक आम्ही एकदा केली आहे ती पुन्हा करणार नाही. पण असं करता या आमच्या प्रवासात तुम्ही आम्हाला शक्य तितकं मार्गदर्शन कराल आणि शक्य तितक्या चांगल्या शब्दात कराल अशी आम्हाला आशा. बाकी मगाशी म्हटलं तसं की हवं ते म्हणण्याचा, हवं तसं म्हणण्याचा सगळ्यांना पूर्ण अधिकार आहे. पण आम्हाला खात्री आहे की तुम्ही खूप दयाळू आणि कृपाळू माणसं आहात. आम्हाला बघणारे आमचा प्रेक्षक वर्ग खूप छान, अगदी दर्जेदार असा प्रेक्षक वर्ग आम्हाला लाभेल याची आम्हाला आशा आहे. याच आशेवरती आम्ही आमचा आजचा एपिसोड संपवू. आणि जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.